नमस्कार, महाराष्ट्र कल्चर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत श्री पावनगडाला भेट द्यायला। जोड किल्ले हे शक्यतो एकाच राज्याच्या कारकिर्दीत पाडले जातात। त्याचप्रमाणे पन्हाळगड सारख्या पावनगड किल्ला बांधण्याचं श्रेय देखील शिल्लार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते। मात्र शिलाराच्या काळात हा किल्ला फक्त एक चौकीचे छोटे ठाणे होते। त्यानंतर हा डोंगर अनेक वर्षे ओस पडून होता। या डोंगराला तट, बुरुज, दरवाजा, जुन्या वास्तू, मंदिरे अशा किल्ल्याचा साज चढवून पुन्हा वसवण्याचे खरे श्रेय जाते ते गणपती शिवराय यांना। मार्च 1660 मध्ये सिद्धी जोहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा याच मार्कंडेय डोंगराच्या पूर्व बाजूने पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला। भविष्यातील यात हा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी 1673 मध्ये पन्हाळा किल्ला दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर या मार्कंडेय डोंगराला बंदिस्त तटबुरुजांचा बांधकाम करून पुन्हा वसवले आणि त्याला पावनगड हे नाव दिले। या किल्ल्याचे बांधकाम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जंद या शिलेदारांना शिवरायांनी खुश होऊन प्रत्येकी 5000 होन बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला होता। पुढे 1703 मध्ये जेव्हा औरंगजेबाने पन्हाळगडाबरोबर पावनगडाला वेढा दिला तेव्हा सर्जेराव घाटगे या मराठा सरदाराने मोठा पराक्रम केला। अनेक दिवस हा गड त्याने झुंजावत ठेवला, पण शेवटी 1705 मध्ये पावनगड मुघलांच्या ताब्यात गेला व औरंगजेबाने त्याचे नाव रसूलगड असे ठेवले। पुढे सन 1844 मध्ये हा पावनगड आणि पन्हाळा ब्रिटिशांना देण्यात आला। त्यानंतर काही वर्षातच या गडाची प्रचंड हानी झाली। इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबरच पावनगड देखील उद्ध्वस्त करून टाकला। गडाचे 2 प्रवेशद्वार तेव्हाच उद्ध्वस्त करण्यात आले। या गडाबद्दलची अधिक माहिती आपण श्री आनंद काशीद यांच्याकडून जाणून घेऊयात। प्राचीन आहे का? हो आहे ना, बरोबर। प्राचीन मंदिर आहे, हेमाडपंथी बांधकाम दिसते का नाही? आता मला सांगा, ही हेमाडपंथी बांधकाम आहे, पण इथं मात्र महादेवाची पिंड नव्हती, इथं हे नंदी नव्हता। मंदिर कोणाचं? कुठल्या देवाचं? नाही, आक्रमण कवा झालं? आक्रमण झालं ते 350 वर्षापूर्वी झालं। आता 70 वर्ष तरी निदान देश स्वतंत्र होता ना आपला, कोण फिरकत होतं का इकडे? आता तुम्ही किती वर्षांना आला? सगळी 1 वर्षाने सगळी कोल्हापूर म्हणजे खचून 50 किलोमीटरच्या आतली आहे, लांबचं नाही। 50 किलोमीटरच्या आतला असून पावनगड कधी बघितलाय का? दुर्दैव आहे ना। 60 वर्षांतर पण इथं बांगलादेश म्हणताय ना, नाही पण आपलं पश्चिम बंगाल सगळीकडली आपल्या बाहेरच्या राज्यातली लोक इथं शिकायला होती, पोरं लहान मदरसा होती इथं। म्हणजे एवढ्या लांबनं लोक इथे येतात। तुम्ही कुठं आलाय कधी? जर तुम्ही आलाच नसेल तर हे म्हणायला नुसतं तुम्ही आहे हो, मंदिर आमचं म्हणायला नसतं, पण आपण कुठं इथं कधी आलोय का? कधी हे बाबा इथं मूर्ती का नाही, बसवूया का एखादी मूर्ती, असा कधी विचार केला का आपल्या लोकांनी? बरं निदान बसविल्या, निदान एखाद्या सोमवारी येऊन पूजा तर करतो असं काय म्हणतोय का आपण? नाही, मग कसं टिकणार? म्हणजे हा इतिहासच आहे ना। शिवाजी महाराजांनी त्याग केला, त्यांच्या मावळ्यांनी त्याग केला, क्रांतिकारकांनी त्याग केला, म्हणून देश स्वतंत्र आहे। आम्ही काय करतोय? करमणूक करतोय, आम्ही टाइमपास करतोय। बरोबर आहे का चुकीचं आहे? मी बोलत्याला जरी खटकलं तरी इथं सोडून जायचं काय? मला बरोबर विचार नको ना। कारण कसं आहे की आपण नुसती संघटना म्हणून, नुसता इतिहास बघून, नुसता आम्ही शिक्षण घेऊन, नोकरी मिळवून किंवा चांगलं जर व्यवसाय आमचा असला तर आम्ही देशाच्या कार्याला वापरलाय का? आमच्या संघटनेच्या कार्याला वापरलाय का? आम्ही एकत्र याला वापरतोय का? किंवा आमच्या कृतीतनं एखादं काय असं काम करतोय का? मग पर्यावरण असू दे, गड संवर्धन असू दे, नरवीरांच्या समाधीची जागृती असू दे, तिथं दोन्ही हे दिसतात बघा। आता तोफा ह्या तोफा पडून होत्या आणि या तोफांना गाड्या वगैरे करून याचा मोठा कार्यक्रम करून आपल्यातल्याच संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी करून आम्हीच त्याचं उद्घाटन केले। मी म्हणण्याचा काय अर्थ नाही, आम्ही सगळ्यांनी ते आपण काम केले
असं काम ना काय ना काहीतरी व्हायला पाहिजे का नको? आम्ही आमचे गड संवर्धन व्हायला पाहिजेत का नको? आमची मंदिरं संरक्षण व्हायला पाहिजेत का नको? आमच्या नरवीरांच्या समाध्यांची जागृती व्हायला पाहिजे का नको? आमचा क्रांतिकारकांचा नरवीरांचा इतिहास जागृत करायला पाहिजे का नको? आमचा देश म्हणून आम्ही टिकायला पाहिजे का नको? ते टिकायचं असेल तर आमच्याकडून कृती काही ना काहीतरी व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? जसं मी तुम्हाला म्हटलं की बंगल्याच्या शेजारी तरी 5 झाडं आपण लावू शकतोय. जरा सावलीत आपल्यालाच फळं खाता येतील, आपल्याला त्या सावलीत बसता येईल. जर प्रत्येकानं 5 झाडं लावली तर आता आपण किती संख्या आली इथं? किमान 100 आले. 114 गुणिले 5 म्हणजे 14 पंचे 70 आणि 30 100 570. बरोबर आहे का? 570 झाडं होऊ शकतात. आणि दरवर्षी लावायची तर वाढदिवसाला आपला दरवर्षी वाढदिवस केक आणून साजरा करतोय. मग झाड लावायला काय अडचण आहे? जर दरवर्षी एक झाड आपण जरी आपली जागा नसली जंगलात जाऊन लावायचं, ते झाड मी लावलेल्याचा आनंद आहे. कोण काय फळं खाईना तिकडे भविष्यात, होय का नाही? नाहीतर 50 वर्षांनी फळं लागणार आहे म्हणून आंब्याचं झाडच लावणार नाही, काय अर्थ नाही त्याला. पोरांना आता झाडं बी ओळखत नाही. नाही म्हणजे ते ओळख करून द्यायला पाहिजे ना आम्ही. यासाठी आम्हीच त्याच्या वाढदिवसाला नेलं पाहिजे. तू झाड लाव बाबा तुझ्या असते. जेवढी वर्ष तेवढी झाडं व्हायला पाहिजेत आपली प्रत्येकाची, व्हायला पाहिजे का नाही? आणि ते जर आम्ही करत गेलो तर त्याला मला उष्णता वाढली, पाणी मिळून झाले, 400 फूट बोर मारली तरी पाणी लागेना, नुसतं रडतच बसलोय. कृतीत करायला पाहिजे. हे आपण मावळ्यांनी शिवाजी महाराजांनी सगळ्यांनी केले. आणि आपण तुम्ही आम्ही नेमकं हे करत नाही. जर तुम्ही आम्ही पर्यावरण वाचवायला, तुम्ही आम्ही इतिहास वाचवायला, ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन करायला त्या अशा फटी पडल्यात. लागलंच जर आपल्या त्यांनी पुढल्या वेळा तर काय नाही बाबा 2 महिन्यात मी स्वतः येतो, माझ्या वाढदिवसाला ते मुजवूनच जातो. आपल्याला पण समाधान हो. बरं ते वाढदिवस साजरा करायचा कुठेतरी चौकात हे करायचं आणि दंगा करायचा आणि काय त्यानं वटवृक्ष कोसळला म्हणजे एखादं पोरगं जर निघून गेलं, खाईत होतं स्टार, पिऊन दारू पडत होतं दुसऱ्याला, शिव्या देत होतं तिसऱ्याला, आणि बोर्ड काय वटवृक्ष कोसळला. कुठं वटवृक्षानं कोणाला सावली दिली नाही काय नाही. बरोबर आहे का नाही? उलट असलेल्या आईबाबांना त्रास दिला, घरातल्यांना त्रास दिला, त्याला हुडकून आणायला लागायचं घरात. मग कसला वटवृक्ष? त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही काय करूया की बाबा अशी मंदिरं जरा चांगली करणं किंवा आपल्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं. आता आमची शिवाकाशीदांची समाधी आहे, बरीच जण येते तिथं फोडलेलं बल वगैरे बघितलेत का तुम्ही? समाधीपाशी आले का शिवाकाशीदांच्या? कोण आल्यात काय? कोण? बरीच जण आता ज्यांनी हात वर केला तेवढी तर आल्यात, बाकी सगळे आले नसतील. आपण जाऊया परत नंतर. तिथं चांगलं बल आपला लावलेलं, चांगले हे लावलेलं सगळं मोडतोड केलेले आहे. कुणी केली? आपल्याच लोकांनी केली. त्याचं कारण काय? आता शिकलेला आहे, चांगला आहे, बल कशाला काढून न्यायचा हो? त्यातला वायरी कशाला काढून न्यायच्या? घरात लावायचे ना आपण. बरं जर काढत असला कोण तर त्याला तर आम्ही विरोध करायला पाहिजे का नाही? आता यांच्या हातात काठी आहे आणि चुकून ते असं डिवचायला लागलं तर आम्ही थांबायला करू नका असं म्हणायला पाहिजे का नको तुम्हाला? जर आम्ही आमच्या देशातल्या आमच्या इमारती, आमचं संरक्षण, आमच्या इतिहास जर आम्ही जपला नाही तर दुसरं कोण जपणार आहे काय? आम्ही जपायला पाहिजे. कारण इतिहास ऐकायला खूप आहे, सांगायला खूप आहे, त्यातलं बारकावं पण पुष्कळ आहे. बरोबर आहे का नाही? अफजल खान जर एकटा ताप तो उचलून ठेवत होता काय बरं काय, तर मग आपण जरा हलते का नाही बघायला हरकत नाही. जरा हलवून बघ बरं हलते काय नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय? एवढ्या ताकदीची ती लोक होती. मग आमची ताकद गेली कुठं? तर आम्ही जी खतं खातो, आता आपण सेंद्रिय सगळं अन्न खातोय. कसलं अन्न खातोय? सेंद्रिय खातोय का? नाही, आम्ही रासायनिक खातोय, कीटकनाशक मारलेलं खातोय. शेतकरी किती जण आहेत? हात वर करा बरं. गाय आहे का हो तुमच्यात? म्हणजे आपला देश कृषी प्रधान आहे. ते कृषी प्रधान का होता? तर देशी गाय असल्यामुळे कृषी प्रधान होता. देशी गाय आता घरात आहे का? देशी गाय गेली आमची कापायला. आणि कसं आम्ही कृषी प्रधान असणार? खात्याला सगळं अन्न आम्ही. आता तुम्ही कुणाला जर म्हटलं कीटकनाशक किंवा तणनाशक जरा 1 टोपणभर पील काय कोण? त्याला माहित आहे जागेवर कुठं गुंतलेलं ती, होय का नाही? शेतकऱ्यांना तर पक्क माहिती आहे का नाही? मग मला सांगा त्या कीटकनाशक जर पेत नसेल तर त्या पिकावर मारतोय, पिकावनं पोटात जाते, पोटात परत आपल्या शरीरात येते, कॅन्सर होतोय, माणूस निघून जातोय. कोट्यावधी रुपये खर्च केले तरी कॅन्सर मधनं पेशंट बरा होतोय का? नाही. मग आपल्याला माहित असून सुद्धा आम्ही खतं काय वापरायला लागलो? रासायनिक खतं वापरायला लागलो. सेंद्रिय खत म्हणजे जे शेणखत होतं, जे आपल्या शेताचा पालापाचोळा कुजवत होतो, गांडूळ खत होतं, ते बंद झालं. युरिया गाठल्यामुळे दानवा बंद झाला. आता आपण काय करूया? पावनगडाची माहिती घेऊ. आता पावनगड माहितीमध्ये तुम्हाला आता महादेवाची मूर्ती बसवलेली सांगितली, बरोबर आहे? त्या ठिकाणी आपल्याला हे नंदी बसवलेला बघायला मिळाला. इथं दर सोमवारी पूजा होत्या. काय होत्या? पूजा. दर सोमवारी आपल्या वाढदिवसाला येऊन पूजन करतात. कोणाच्या वाढदिवसाला? आपल्या वाढदिवसाला स्वतःहून इच्छेनं माणसं नंबर लावतात आणि त्याची पूजा करतात. ह्याचं टीम पावनगड नावाची संस्था यासाठी काम करते. कुठली संस्था काम करते? टीम पावनगड.
तसंच सह्याद्री प्रतिष्ठाननी हे तोफा वगैरे त्यांनी बसवलेले आहेत. हा आता ह्या ज्या टीम पावनगड असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, असे ज्या टीम आहेत त्या गड संवर्धनाचं काम करतात. हे जे बुरुज वगैरे आहे, आता इथं यशवंत बुरुज आहे, त्या ठिकाणी आपण आता ध्वज लावून त्यांनी त्या कामाचं सुरुवात केलेली आहे. तिथं यशवंत बुरुज आहे, त्या बुरुजावरती शिवाकाशी, कोंडाजी कर्जत, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, असंख्य नरवीर यांच्या स्मरणार्थ तिथं झेंडा लावलेला आहे. हा आणि त्या ह्याच्या खाली या टीम पावनगड आणि सह्याद्री प्रतिष्ठान तशाच अजून इतरही गड संवर्धन करणाऱ्या संस्था या ठिकाणी येऊन या ठिकाणी काम करतात आणि गड संवर्धनाचं करतात. समोर जे पडका वाडा दिसतो का हा किल्लेदारांचा वाडा आहे. कुणाचा वाडा आहे? म्हणजे या गडाचं संरक्षण करणारे जे किल्लेदार आहेत ते किल्लेदार या ठिकाणी राहायला होते. बरोबर आहे का? आता तो जे तिथला यशवंत बुरुज म्हणलो, त्याच्या पुढे गेलं की तिकडं आपला चंद्रसूर्य बुरुज आहे काय. आणि तसंच पुढे गेल्यानंतर आणखीन एक मोठा आपल्याला बुरुज बघायला मिळतोय. हनुमंत दरवाजा एक इकडं आहे. पण काय आहे की बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. काय पडझड का झाली ती मगाशी सांगितली की आपल्या गडाकडे येण्याचं दुर्लक्ष झाल्यामुळं पडझड झाली. आपणच या गडाचं येऊन संरक्षण करायला पाहिजे. चला दर्शन घ्या. दर्शन ते आंबे हळद आणि देशी गाईचं तूप. तूप कोणाचं? देशी गाईचं, जर्सी गाईचं नव्हतं बरं का, किंवा म्हशीचं वगैरे नव्हतं. देशी गाईचं तूप ठेवलं जायचं. त्याचबरोबर देशी गाई ज्या आहेत त्या वनामध्ये फिरत्याला वेगवेगळ्या वनस्पती खात्याला तूप बरं का. म्हणजे गायी वनस्पती खाल्ल्या पाहिजे, त्या वनस्पती त्या तुपात आल्या पाहिजेत. आणि मग नंतर ते जे तूप आहे ते जेवढं जुनं असेल त्यामध्ये आंबे हळद आणि आपला कडुलिंबाचा पाळा असतो की नाही, तो त्यामध्ये टाकला जायचा, कुजवला जायचा. जर आपल्या अंगावर शस्त्राचा वार झाला की सैनिकांना वार झाल्यानंतर तो त्याला लावला जायचा आणि त्यानं जखमा बरं व्हायच्या, त्यासाठी ते तूप असायचं. आणि त्याच्या शेजारी तिथं भीमा नावाची विहीर आहे, मोठी अशी आयताकृती टाईपची अशी विहीर आहे, अशी आयत असल्यासारखी आहे. आणि त्याचबरोबर अजून बऱ्याच गोष्टी, छोटी छोटी मंदिर आहेत. मारुती मंदिर आहे, त्या मंदिरातली पण मूर्ती फोडलेली होती. तिथं आता परत माझ्या असते तिथं मूर्ती बसवलेली आहे. काय असं चांगल्या प्रकारचं काम करणारी इथं सुद्धा जवळपास 400 ते 450 तोफगोळे पण इथं सापडलेले आहेत. बरीच शस्त्रे या ठिकाणी सापडलेली आहेत. चला निघूया का? थांबा. ही तारीख 10 नोव्हेंबर 1659 अफजल खाननं मारलं. किती तारखेला मारलं? बरोबर आहे. 10 नोव्हेंबरला मारल्यानंतर ज्यावेळेस 10 नोव्हेंबरला अफजल खाननं मारलं त्याच्या आधी शिवाजी महाराज प्रतापगडावरती जवळपास महिनाभर प्रतापगडावरती राहिले. बरोबर आहे. ते का राहिले तिथं? खरं म्हटलं तर सईबाई आजारी आहे. सईबाई आजारी आहे. शिवाजी महाराजांच्या प्रिय पत्नी काय आहेत? आजारी आहेत. आजारी म्हणजे नुसते आजारी आहेत का, तर सिरियस आहे. काय आहे? सिरियस आहे. म्हणजे कधीही मृत्यू येऊ शकतोय, कधीही मरू शकते. तरी सुद्धा शिवाजी महाराज कुठे थांबल्यात? प्रतापगडावरती थांबल्यात. बरोबर आहे. मग प्रतापगडावरती थांबून ते काय करत होते? खरं म्हटलं तर प्रतापगड ते राजगड घोड्यावरून जर गेलं तर 2 तासात ते जाऊ शकत होते मधल्या मार्गाने. हा आता 2 तासात जर जाऊ शकत असतील तर ते प्रतापगडावरती का थांबले? जर आपली प्रिय पत्नी जर आजारी असेल तर आपल्यासारखा माणूस काय करेल? जे आयसीयू मध्ये जाऊन बसेल हो नाही तिथंच. पण शिवाजी महाराज कुठे थांबल्यात? प्रतापगडावरती थांबल्यात. प्रतापगडावरती का थांबल्यात? तर त्याचं कारण असं आहे, अफजल खान ज्यावेळेस तो तिथं स्वारीवर निघाला, शिवाजी महाराजांना चढत्या घोड्यानिशी म्हणजे घोड्यावर चढलोय तसा पकडून आणणार अशा उद्देशाने तो निघलाय. बरोबर आहे. तसा विडा उचलून आलाय. मग तो अफजल खान जो आलाय तो आल्यानंतर सरळ स्वराज्यात आलाय का? नाही. तो कुठे गेलाय? पहिल्यांदा तुळजापूरकडे गेलाय. तुळजापूरला गेलाय, नंतर पंढरपूरला गेलाय, नंतर शिखर शिंगणापूरला गेलाय आणि असा करत तो स्वराज्यात आलाय. बरोबर आहे का नाही? तर तो पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर असं फोडत का आला? त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांचंच आणि अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर ते नाही. बरोबर आहे का नाही? तर त्यामुळं त्या तुळजापूर, पंढरपूर ते फोडण्यासाठी तो कुठे गेला? तिकडे गेला. आणि तिथं गेल्यानंतर तो काय करत होता? मंदिर नुसतं फोडत होता का? मूर्ती फोडत होतं का? नाही. त्याचबरोबर त्याची पूजा अर्चा करणारी लोक आहेत त्यांनाही मारहाण करायचा. त्याचबरोबर रयतीची लईलूट करायचा. असं का करायचा? कारण त्याला माहिती आहे की नुसतं मंदिर मूर्त्या फोडल्यावर शिवाजी महाराज येणार नाही. शिवाजी महाराज उघड्या मैदानावर यायचं असतील तर लोकांच्यावरला अन्याय अत्याचार करायसाठी त्यानं अफजल खाननं प्रयत्न केले. शिवाजी महाराज काय करत होते? ज्या वेळेस अफजल खान ज्या मार्गावरून यायला लागलाय त्या मार्गावरची गावच्या गावं सुरक्षित हलवायचं काम आपलं हेर खातं आणि आपले जे मावळे आहेत ते दिवस रात्र करत होते. बरोबर आहे. आणि दिवस रात्र ते मावळे आणि हेर खातं काय काम करायचं? त्या लोकांना सुरक्षित हलवायचं. नुसतं हलवून त्यांना बाजूला नेऊन बसवायचं का? नाही.
त्यांचं अन्न वस्त्र निवारा सगळ्याची व्यवस्था लावायची. बरोबर आहे. आज मला सांगा की 5 मिनिट जर कोण पाहुणा आला आपल्याकडे तर आपण त्याला चहा पाणी द्यायला सुद्धा आपल्याला वेळ नसतोय. मला कामावर जायचं, मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं. बरोबर आहे की नाही. पण मावळे काय करत होते, दिवस रात्र त्या लोकांची सेवा करत होते. बरोबर आहे की नाही. आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे असं का, शिवाजी महाराज प्रतापगडावर खाली आलेत का, नाही. पण आज बाबा बहिर्जी नायकांच्या हेर खात्याने इकडून बातमी आली की आज अफजल खान या गावात येणार आहे, तर ते गाव सुरक्षित हलवायला पाहिजे. ते गाव सुरक्षित हलवण्यासाठी शिवाजी महाराज त्याला खजाना द्यायची, त्या लोकांना त्यांना पाठवायची आणि परत उद्याची रचना लावायची, आजची रचनेचा आढावा घ्यायची. असं दिवस रात्र ते चालू होतं. बरोबर आहे का. आणि गावाच्या गावं सुरक्षित हलवायचं काम करत होतं. असं का करत होतं, तर आपली शेती नष्ट झाली तरी हरकत नाही, घरं जरी आमची पडलीत तरी हरकत नाही, मंदिरं फुटलीत तरी हरकत नाही, मूर्त्या जरी फुटल्या तरी हरकत नाही, पण माणसाची जीवितहानी होता कामा नाही, कोणाचाही मृत्यू होता कामा नाही. असं काम कोण करत होतं, शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे करत होते की लोकांना सुरक्षित हलवायचं काम चालू होतं. आणि हे चालू असताना ही जी बातमी आहे ती पन्हाळगड ते अशा इतर गडांच्या पर्यंत पोहोचली की 30 वर्षाचं शिवाजी महाराज अफजल खानचं आक्रमण झाल्यानंतर लोकांना सुरक्षित हलवायचं काम करायला लागले. बरोबर आहे का नाही. आणि ही बातमी इतकी आवडली लोकांना, म्हणजे ह्या गडकऱ्यांना, की कोण तर आपल्याला आधार देणार आहे, आपल्यावरती जे अन्याय अत्याचार करायला लागले त्यातनं कोणतर वाचवणार आपल्याला हाय. म्हणून इथले जे शिवाकाशीदांचे जे सवंगडी आहेत, इथली जी गडकरी मंडळी आहेत सगळी, म्हणजे गड सांभाळणारी, यांच्यावर पण अन्याय अत्याचार व्हायचं ना. कारण हा पन्हाळगड आणि पावनगड ही सगळी जी किल्ले आहेत का नाही, हे सगळे आदिलशाहीच्या ताब्यात होते. कोणाच्या ताब्यात होते, म्हणजे जो अफजल खान आला होता त्या अफजल खानाच्या, म्हणजे त्यांच्या राजाच्याच ताब्यात होते. बरोबर आहे, कळायसाठी सांगतोय मी. तर त्या अफजल खानचा जो आदिलशाह आहे तो आदिलशाहच्या ताब्यात पन्हाळगड ते किल्ला असल्यामुळे आसपासच्या भागावरती इथंही अन्याय अत्याचार होत होता. आणि या लोकांना वाटायचं की आपल्याला कोणी ना कोणीतरी सोडवायला पाहिजे. मग अन्याय अत्याचार म्हणजे काय व्हायचा, 100-150 पोती जर एखादा माणूस शेतकरी पिकवत असेल, त्यातली 100 पोती पिकवतोय असं समजलं आपण, तर त्यातली 80 पोती हे सैन्य लुटून न्यायचं आणि ते तिकडे विजापूरकडे पाठवायचं. मग ते कसली पोती, धान्यानं भरलेली. बरोबर आहे का. म्हणजे त्यात शेंगा असतील, त्यात आपल्याला धान्य असेल, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, दुधळं असतील, हे सगळं लुटलं जायचं. मग 20 पोती का लुटली जायची नाही, तर 20 पोती एवढ्यासाठी लुटली जायची नाही, हिनी वर्षभर जगलं पाहिजे आणि परत नंतर धान्य पिकवलं की परत यांची लूट पुढल्या वर्षी आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे ह्यांना सलाईनवर ठेवल्यासारखंच प्रकार आहे. बरोबर आहे का. थोडंसं त्यांनी जगायचं वर्षभर आणि परत लुटायला यायचं. म्हणजे तुम्ही मिळवलेलं सगळं लुटून कोण नेत होतं, ते आदिलशाही ते नेली जायची. आणि या आसपासच्या सगळ्या भागावर अन्याय अत्याचार व्हायचा. आणि जर एखादा कोण मी पिकवलं, मी एवढं देणार नाही, दडवून बाजूला ठेवत असेल, तर त्याच्या घरात त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जायचा. हे आदिलशाहीचं राज्य अशा पद्धतीने सुरू होतं. आणि या भागावरती ते असल्यामुळं लोक ह्याला कंटाळलेली होती. बरोबर आहे. मग हे जे गडकरी म्हणले आहेत ही स्वतःहून शिवाजी महाराजांना भेटायला गेली. कुठे गेली, प्रतापगडला गेली. आणि प्रतापगडला जाऊन तिने काय सांगितलं की राजे, आमच्या पण गडावरती अन्याय अत्याचार होतोय, आमच्याही लोकांच्यावर अन्याय अत्याचार होतोय, तुम्ही आम्हाला यासाठी मदत करायला लागते आणि आम्ही स्वतःहून तुम्हाला काय मदत करू सांगा. आम्ही तुम्ही जी लोकांची सेवा करताय त्यात आम्हाला जी द्यायचीला जबाबदारी ते आम्ही त्यामध्ये मदत करतो. कारण त्याच्यावरचा अन्याय अत्याचार आणि आमच्यावरचा अन्याय अत्याचार सेमच आहे ना, म्हणजे तो बदल काहीच नाही. तर आम्ही तुम्हाला ह्या तुमच्या कार्यामध्ये आम्ही मदत करायसाठी आलोय. असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराज म्हणले, तुम्ही कुठून आलाय, काय आलाय. मग त्यांनी चौकशी केली आणि मग राजांनी सांगितलं, आम्हाला तुमची आता आवश्यकता नाही, आपली सगळी ताकद आपल्याला एका ठिकाणी एकवटायची नाही आहे. तुम्ही आहे तसं आपल्या आपल्या गडाकडे जावा. त्या गडावरची किती सैन्य आहे, किती दारूगोळा आहे, किती शस्त्र आहे, किल्लेदार कुठं राहतो, त्याचबरोबर आपल्या विचारचा कोण आहे का, न्यायाच्या बाजूने येणारा, लोकांच्यावरला अन्याय अत्याचार दूर करणारा असा कोण आहे का त्यातला, असं सगळी माहिती गोळा करून तुम्ही हेर खात्यामार्फत आम्हाला पाठवा. आणि तुम्ही तिथं जाऊन ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय त्यांचं संघटन करा आणि गड आपण लवकरच तुमच्या ताब्यात घेऊया, म्हणजे गडावरचं तुमच्यावरचं संकट दूर होईल. बरोबर आहे. हा शब्द कुणी दिला, शिवाजी महाराजांनी दिला. बरोबर आहे. आणि कधी दिला, प्रतापगडाच्या युद्धाच्या अगोदर दिलाय बरं का. आणि म्हणून शिवाजी महाराज डायरेक्ट तिकडून निघलेत. ज्यावेळेस अफजल खानला मारले त्यावेळेस परत राजगडला गेलेत का शिवाजी महाराज, नाही गेलेले. जे प्रतापगडावरनं राजे निघले त्या दिवशी रात्री ते सरळ कुठल्या मार्गाने आलेत, पन्हाळगडच्या रोखाने आलेत. बरोबर आहे. का पन्हाळगडच्या रोखाने आलेत, कारण इथली लोक जाऊन भेटलेली होती त्यांना. बरोबर आहे. आणि ती पन्हाळगडच्या रोखाने आलं. 10 नोव्हेंबरला अफजल खानला मारलेलं होतं, 28 नोव्हेंबरला पन्हाळगड जिंकला.
किती नोव्हेंबरला जिंकला? 28 नोव्हेंबर. किती दिवसात जिंकला? 18 दिवसात जिंकला. 18 दिवसात पन्हाळगड जिंकला. जो किल्ला शत्रूच्या ताब्यात बराच काळ होता, बरोबर आहे की नाही? तो किल्ला कमीत कमी वेळात कुणी जिंकला? शिवाजी महाराजांनी जिंकला. वयाच्या कितव्या वर्षी जिंकला? 30व्या वर्षी जिंकला, बरोबर आहे की नाही? ते कसा काय जिंकला? तर इथल्या सगळ्या गडकऱ्यांच्या लोकांच्यात खतखत जी होती का नाही. गडकरी म्हणजे वर गडावरती सैन्य म्हणून नव्हे बरं का, आधीचे गडकरी. कारण हा किल्ला 1200 वर्षापूर्वीचा आहे. कितीच्या वर्षापूर्वीचा किल्ला आहे? 1200 वर्षापूर्वीचा भोजराजांच्या काळातला किल्ला आहे. काही हे जी बांधकाम वेगवेगळ्या कालामध्ये झालेले आहेत, कालखंडामध्ये झालेले आहे. पण किल्ला कुणी बांधलेला आहे? भोजराजा चालुक्य राजांच्या काळातला किल्ला आहे. हा, आणि हा जो किल्ला आहे या पन्हाळगडाचं मूळचं नाव पन्नगाल आहे. काय नाव आहे? पन्न म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. पन्न म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. पन्नगालय असा त्याचा उल्लेख आहे. आता आपण पन्हाळा म्हणतोय त्याला, बरोबर आहे? 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या काळापासून पन्हाळगड आपण म्हणत आलोय, बरोबर आहे की नाही? तर पन्नगालय हे मूळचं नाव आहे. पन्न म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. नाग लोकांचं घर असलेला किल्ला म्हणजेच नाग वंशीयांच्या ताब्यात असलेला किल्ला, म्हणजेच आमच्या नाभिक समाजाच्या ताब्यात असलेला किल्ला, म्हणजेच आमच्या गडकऱ्यांच्या म्हणजे शिवाकाशीदांच्या आणि मी थेट 13वे वंशीज आहे. खाली दारामध्ये आमच्या दगडी नाग आणि महादेवाची पिंड आहे, जो गडकऱ्यांचा नाग म्हणून प्रसिद्ध आहे. हा, त्याचबरोबर या गडावरती आज सुद्धा आम्हाला कुठल्याही जसं मी त्या तोफेचे उद्घाटन म्हटलं तशा अनेक कार्यक्रमांना मी इथं कायम उपस्थित आहे आणि मला बोलवून सांगतात. हा, तर अशा काय साठी म्हणतात हे मोठे हे जे आता माहिती द्या आपल्याला फिरायला किती सगळं सांगा झालं. तर जो आता आपला पन्हाळगड आहे तो किती तारखेला जिंकला? 28 नोव्हेंबर 1659, बरोबर आहे की नाही? ही तारीख माहित होती का? ज्या दिवशी किल्ला जिंकला त्या दिवशी मशालीच्या उजेडात हा किल्ला बघितला. शिवाजी महाराजांनी कशाच्या उजेडात बघितला? लोक त्यांना म्हणत होती राजे सकाळ होणार आहे, किल्ला तर आपल्याच ताब्यात आहे, सकाळी बघूया की. पण राजांना का असं वाटत होतं? आदिलशाहीची विजापूर नंतर आदिलशाहीने इथं राजधानी निर्माण केली. म्हणजे विजापूर एक नंबर राजधानी, उपराजधानी पन्हाळगड केली होती बरं का. पन्हाळगड का केली होती? कारण त्याचा असा आहे, पन्हाळगडाच्या जवळून घाटमार्ग जातात. घाटमार्ग म्हणजे कोकणात समुद्रावरती जाणारा जो मार्ग आहे ते सगळे व्यापारी मार्ग कुठं जातात? पन्हाळगडाच्या जवळून जातात. म्हणजे कुठले कुठले मार्ग? पलीकडला आंबा घाट आहे, मधला अनुस्कुरा घाट आहे, इकडचा भुईबवडा घाट आहे, पलीकडे करुळ घाट आहे. हे सगळे जे घाट मार्ग आहेत ते कुठून जातात? पन्हाळ्याच्या जवळून जातात, बरोबर आहे काय? आणि ज्याच्या ताब्यात पन्हाळा त्याच्या ताब्यात हे घाट मार्ग, ज्याच्या ताब्यात घाट मार्ग त्याच्या ताब्यात कोकणातले समुद्राचे किल्ले. आणि समुद्रावरती जर सत्ता पाहिजे असेल तर पन्हाळगड हा मोक्याचा किल्ला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी ते हेरूनच पन्हाळगडाच्या रोखानं आले. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, पन्हाळगडावरती 25,000 खंडी धान्य मावते. किती खंडी? 25,000 खंडी. एक खंडी म्हणजे किती पोती माहिती आहे का? एक खंडी म्हणजे किती पोती माहिती आहे का कोणाला? नाही, किती? 20 पोती, बरोबर, करेक्ट. 20 पोती. 20 पोती किती किलोचं पोतं? 100 किलो. आता आपल्याला 25 किलो, 50 किलो, 10 किलो का केले? तर आपल्याला उचलत नाही म्हणून ना, कारण आपल्याकडे शक्तीच नाही, बरोबर आहे का नाही? आपण उन्हात उभं राहू शकत नाही तर काम कधी करणार? तर ते आपल्याला पूर्वी 100 किलोचं पोतं म्हणजे 2000 किलो गुणिले 25,000 खंडी इतकं धान्य आपल्या ज्या अंबरखाना आहे का नाही त्या अंबरखान्याच्या धान्याच्या कोठारामध्ये आपल्याला बघायला, त्या आज कोठारं बघायला मिळतात, धान्य बघायला मिळत नाही. पण पूर्वी त्या ठिकाणी धान्य गोळा केलं जायचं आणि इतकं धान्य ठेवलं जायचं. का ठेवलं जायचं? तर इतकं सैन्य इथं होतं. काय होतं इथं? सगळे बोलावर का पटक्यात तुम्हाला लक्षात राहील कायमस्वरूपी. सैन्य इथं होतं. आणि हे सैन्य काय? सैन्य म्हणजे शिबंदी. त्यावेळेचा शब्द काय? शिबंदी. शिबंदी म्हणजे सैन्य. तर हे जे सैन्य आहे ते काय करायसाठी असायचं? तर ज्या किल्ल्याला सैन्य कमी पडते तिथं सैन्य पाठवलं जायचं, बरोबर आहे का? म्हणून संभाजी महाराजांना पकडल्यानंतर 32 शिराळ्याच्या इथं पन्हाळगडावरून 2000 सैन्य सोडवायसाठी गेलं होतं बरं का. पण दुर्दैवाने काय शत्रूचं सैन्य जास्त असल्यामुळं सोडवता आलं नाही. लढाई झाली पण काय झालं की आपलं सैन्य हरलं आणि परत आलं. कारण शत्रूचं सैन्य मुखबर खानाचं जे सैन्य आहे, मुखरब खानाचं जे सैन्य आहे ते जास्त होतं, त्यामुळे आपलं सैन्य हरलं आणि परत आलं. मग कुठं हे जे आता आपलं हे आहे की नाही 32 शिराळा, 32 शिराळ्याच्या जवळचं एक गाव आहे भेडसगाव. तर त्या भेडसगावमध्ये लढाई झालेली होती, तिथून परत आले. सांगण्याचा उद्देश असा की पन्हाळ्यावरती सैन्य होतं, पन्हाळ्यावरती धान्य साठा होता, पन्हाळ्यावरती दारुगोळा साठा होता, पन्हाळगडावरती प्रचंड शस्त्र होती. पन्हाळगड हा मजबूत किल्ला आहे. पन्हाळगड हा 1200 वर्षापासूनचा किल्ला आहे.
पन्हाळगडावरती जसं धान्य आहे, जसं शस्त्र आहे, जसं दारुगोळा आहे, तसंच पन्हाळा हा पाण्याचा खजिना असणारा किल्ला आहे. कारण पन्हाळगडावरती एक गुप्त नदी आहे, ज्याला आपण सरस्वती म्हणतोय, ती गुप्त नदी पन्हाळगडावरती तिचं अस्तित्व आहे. फक्त ती गुप्त असल्यामुळे दिसत नाही. आपण मगाशी 3 दरवाज्यात गेलतो, 4 फुटावर पाणी आहे का नाही? अशा 200-300 जवळपास 100-150 विहिरी आहेत म्हटलं का तुम्हाला मी. म्हणजे 100-150 विहिरीला पाणी आलं कुठं इथनं. त्याचबरोबर 3 ते 4 मोठे तलाव आहेत, त्यातला एखादा दुसरा कोरडा असतोय, पण दुसरे 2 तलाव तर आता भरलेले बघायला मिळतात आपल्याला, उन्हाळभर बघायला मिळतात. बाकीचे 2 कोरडे आहेत, बरोबर आहे का नाही? त्यातला एक माळाला असतोय, ते सुद्धा थोडं पाणी असते उन्हाळ्यात सुद्धा. म्हणजे विचार करण्यासारखं आहे की इतकं एवढं पाणी का, तर त्याचं कारण आहे की गुप्त नदी एक पन्हाळ्यावरती आहे, जी साधोबाच्या पायामध्ये धरलेली आहे. साधोबाचा दर्गा आहे का नाही, तिथे एक पाय उठलेला आहे, त्या पायामध्ये दर्ग्यात तिथं नदी धरून ठेवलेली आहे. कुठे धरून ठेवलेली आहे? साधोबाच्या दर्ग्यामध्ये जो एक पाऊल उठलेला आहे बघा, तो दर्गा आहे का नाही, तो नंतरच आहे बरं का. आता तुम्ही म्हणजे असं कसं काय, कारण 1200 वर्षापासूनचा किल्ला आहे. साधुबा हा शब्द कुणाच्यात आहे? विचार करण्यासारखी परिस्थिती आहे आपल्याला. साधू हा शब्द कुणाच्यात येतोय डिक्शनरीत? मग आता तो विचार करायला पाहिजे की आपण दर्गा कसा काय झाला, तो कसा झाला, काय झाला, तो नंतरचा भाग आहे. बरोबर आहे. भोजराजांनी जे जे किल्ले बांधलेत त्या किल्ल्यामध्ये एंट्रीलाच अशी महादेवाची मंदिरं वगैरे होती. बरोबर आहे का नाही? त्याचे हे पुरावा आहे. आता आपण पावनगडावर आल्यानंतर हे पुरावा आहे का नाही? तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तर पन्हाळा हा इतका बलाढ्य किल्ला असल्यामुळं कोकणावरती नजर ठेवणारा, समुद्रावरती नजर ठेवणारा किल्ला, आणि या किल्ल्यांच्या वरती महत्वाचा जर खाली कोकणाच्या आणि आसपासच्या आपल्या डोंगरावरच्या किल्ल्यांच्यावर मदत आणि रसद पोहोचवायचा असेल तर पन्हाळा हा मोक्याचा किल्ला आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी कधी घेतला? 28 नोव्हेंबरला किल्ला घेतला. घेतल्यानंतर त्यांनी मशालीच्या उजेडात रात्रभर किल्ला बघितला. कसा बघितला? मशालीच्या उजेडात. का बघितला? कुठं धान्याचं कोठार आहे, कुठं राहता येईल, कुठं वाडा आहे, कुठं पाणी आहे, कुठं हे आहे, कुठून आपल्याला अजून मजबूत कसा किल्ला करता येईल, हे कुणी बघितलं? शिवाजी महाराजांनी बघितलं. शिवाजी महाराजांच्या बरोबर कोण आहे? तर इथले स्थानिक गडकरी आहेत, त्यात शिवाकाशीत नाहीत बरं का. हा इतिहासात नोंद आहे का? नाही. कारण आपला इतिहास प्रत्येक गोष्टीला पुरावा मागतोय, पुराव्याशिवाय काही बोलून उपयोग नाही. पण काही गोष्टीचा मी पुरावा द्यायचा प्रयत्न करतो. मला सांगा, ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला त्यावेळेस 18 दिवसात जिंकला का नाही? 10 नोव्हेंबरला अफजल खानला मारला, 28 नोव्हेंबरला पन्हाळगड जिंकला. परत सांगतोय, लक्षात ठेवा बरं का. 18 दिवसात पन्हाळगड जिंकला का नाही? तोच पन्हाळगड ज्यावेळेस शत्रूनं वेढा घातला त्यावेळेस 4.5 महिने जिंकता आला का? का नाही जिंकता आला? शिवाजी महाराज तर 30 वयाचे आहेत. लगेच आल्यानंतर त्यांना अनुभव आला का? लगेच बघितल्याबरोबर किल्ला कळाला का? नाही. मग शिवाजी महाराजांनी किल्ला मजबूत कशाच्या आधारावर केला? तर या स्थानिक गडकऱ्यांच्या आधारावर केला. बरोबर आहे की नाही? आणि तोच किल्ला 4.5 महिने शिवाजी महाराजांनी इथं लढाई केली, वेढा घातल्यानंतरच बरं का. तसं 9 महिने शिवाजी महाराज गडावरती राहिल्यात. किती महिने राहिल्यात? 9 महिने राहिल्यात. त्यात बरेच वेळा लढाईला गेलेत, ते मिरजेला गेल्यात, कोल्हापूरला गेल्यात, असं आल्या जाई इथनं गडावरनं केले. हा, तर जर बघितलं तुम्ही तर कोल्हापूर जिंकलं. कोल्हापूर हा भुईकोट किल्ला होता. लगेच मिरज जिंकलं. मिरजेला वेढा घातला, जिंकलं नाही, वेढा घातला, जिंकणार होते, आणि लगेच विजापूरकडे राजे जाणार होते. ऍक्च्युली सैन्याच्या 3 फळ्या केल्या होत्या. नेतोजी पालकरांच्याकडे एक दिली, दोरोजींच्याकडे एक दिली. स्वतः शिवाजी महाराजांनी एक सैन्याची तुकडी घेऊन आली तिकडे. तुकडी म्हणजे बारकं सैन्य नाही बरं का. 5-6 हजार सैन्य कमीत कमी असेल शिवाजी महाराजांच्या बरोबर, आणि त्या प्रत्येकाच्या बरोबर तेवढंच सैन्य होतं. आणि त्या तिन्ही आपल्याला जसं त्रिशूळाचा आकार आहे बघा, हा बरोबर पन्हाळ्याच्या रोखाने शिवाजी महाराज आले. खाली कोकणात तिकडे ते दोरोजी गेलेले आहेत, आणि इकडे नेतोजी पालकर गेलेले, आणि यांच्याबरोबर प्रचंड सैन्य आहे. आणि ती लूटच करत गेलेत, एक एक किल्ला जिंकत गेलेत, आणि त्वेषानं वाऱ्याच्या वेगाने गेलेत. तसं का गेल्यात? कारण आदिलशाहीतला सगळ्यात मोठा सरदार शिवाजी महाराजांनी मारलेला आहे. बरोबर आहे की नाही? आदिलशाहीतला सगळ्यात मोठा सरदार शिवाजी महाराजांनी मारला आहे. त्यांच्यात दहशत बसल्या. लगेच याचा फायदा घेऊन आपण किल्ला जिंकलेला पाहिजेत म्हणून राजांनी काय केलं की झपाट्यानं आदिलशाही सगळी जिंकण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून राजांनी लगेच पन्हाळा जिंकला. पन्हाळा जिंकल्यानंतर कोल्हापूर जिंकलं, नंतर भुईकोट किल्ला, मिरजेला वेढा घातला, आणि राजे विजापूरच्या तोंडावर जाऊन थांबले. बरोबर आहे का? तिकडून नेतोजी पालकर तिकडे आलेले होते. असं तिन्ही बाजूने तिथं घेरायचं आणि पूर्ण विजापूरचं राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं, अशी शिवरायांची व्यूहरचना, युद्धनीती होती. आणि ज्यावेळेस मिरजेपर्यंत गेल्यात त्यावेळेस आदिलशाहीला भीती निर्माण झाली. आपल्याकडचा मोठा सरदार अफजल खान गेलेला आहे. आता आपल्याला, आणि तो पाराचा 4 चाकडा करणारा, हातात तांब्या घेतला तर कानवला करणारा, साधा तांब्या नव्हे बरं का, त्या पूर्वीच्या काळातला, तो एकटा उचलून ठेवणारा अफजल खान, ज्यानं स्वतःच्या सरदाराला, म्हणजे स्वतःच्या म्हणण्यापेक्षा जोडीदार सरदाराला मारलेला आहे. वयस्कर का मारलेला आहे? तर त्याने एकदा ह्याला औरंगजेबाला एका खिंडीमध्ये पकडलेलं होतं, आणि त्या खिंडीमध्ये पकडलेलं असताना त्याला सोडावायला लावलं म्हणून त्याला मारलं. बरोबर आहे का? मग असा अफजल खान क्रूर कपटी, ज्यानं स्वतःच्या बायका मारलेल्या आहेत,
अशा अफजल खानला मारल्यामुळं त्यांच्याकडे इतका मोठा दहशतवादी दुसरा कोण नव्हता, जिची दहशत होती प्रचंड सगळ्या बाकीच्या राज्यातनी सुद्धा. तर तसा अफजल खान मारलेला असल्यामुळं शिवाजी महाराजांनी आणि तिथं आता जवळ आल्यामुळे शिवाजी महाराज हे आपलं राज्य ताब्यात घेणार म्हणून सिद्दी जोहर, सिद्दी मसूद, फाजल खान, रुस्तुम जमान ही सगळी जी मंडळी आहे ती एकत्र करून बलाढ्य सैन्य देऊन जवळपास 77,000 सैन्य दिले. किती? 77,000 सैन्य दिले. आणि त्या सैन्यासकट सिद्दी जोहर कुणीकडे आला? शिवाजी महाराजांच्या रोखाना आला, म्हणजे मिरजेच्या रोखाना आला. शिवाजी महाराजांना कळालं की सिद्दी जोहर, सिद्दी मसूद, फाजल खान त्यांनी सगळी एकत्र सैन्य विजापूरकरांचं आपल्यावर चाल करून मोठं सैन्य येते. शिवाजी महाराजांनी वेढा सोडला मिरजेचा आणि शिवाजी महाराज 2 मार्चला पन्हाळगडावर आलेत. किती तारखेला आल्यात? 2 मार्च. 2 मार्च 1660. किती तारीख? 1660. पाठोपाठ लगेच ते 2 मार्चला त्यांचं सैन्य आले, शत्रूचं सैन्य आलं आणि तिने लगेच वेढा घातला, घेरा घातला, पहारे चौक्या बसवल्या आणि त्यांनी काय केलं की 4 पदरी वेढा घातला. पहिला पदर, दुसरा पदर, तिसरा पदर, चौथा पदर, झिकझॅक पद्धतीच्या 4 पदरी वेढा घातलाय. आता तो वेढा कसा काय परत नंतर बोलू, कारण त्याच्यावर बरंच सांगता येईल. आणि हा वेढा घातल्यानंतर राजे गडावरती अडकलेत. आता गडावरती अडकल्यानंतर राजेंनी काय केलं की जे आता गडावर अडकल्यानंतर खाली जे वेढ्यातलं शत्रूचं सैन्य आहे त्या शत्रूच्या सैन्यामध्ये परत शिवाकाशीदांना सांगितलं की शत्रूमधला माहिती जी आहे ती आपल्याला गोळा करून तुम्ही आणून द्या, कारण ते स्थानिक आहेत. आणि शिवाय वेढा म्हणजे जवळ नव्हता बरं का, जे आता तोफेची रेंज आहे 4 किलोमीटर, तर त्या 4 किलोमीटरच्या लांब असा वेढा होता बरं का. म्हणजे आपल्याला काय वाटतं गडाच्या जवळ आलेली ती असं येत नाही. तोफा जेवढे टाकता येतात आणि त्या तोफेच्या रेंजच्या बाहेरच्या बाजूला वेढा लांब असतोय. ह्या 4 किलोमीटरच्या रेंजमध्ये आतला माणूस बाहेर नाही, बाहेरचा माणूस आतला नाही. म्हणजे बाहेरनं कोण आत येणार असेल तर त्याला सोडलं जाणार नाही. ते 4 पदरीचा वेढा पार करत पहिला पदर, दुसरा पदर, तिसरा पदर पार करून आत यायला पाहिजे. आणि हे बाणाच्या टप्प्याच्या पलीकडे बाहेर आतली व्यक्ती कोण बाहेर जाणार नाही, कारण परवाना नसणार. बरोबर आहे की नाही? तर त्यामुळं त्या वेढ्यामध्ये जे शिवाकाशीदांच्या सारखी जे आता नाभिक समाजाचे आहेत का नाही, त्यामुळे ते काय करायचं, केसदाडी करायसाठी ते जाऊ शकत होती तिथं. गेल्यानंतर बाबा केसदाडी करता करता तुमच्या तोफा काय वर पडत नाहीत, वर जाऊ शकत नाहीत असं म्हणायला काय हरकत आहे? आणि तो सैन्य असं कसं काय ओळखू शकणार नाही ना. मग ते काय म्हणायचे की बाबा आमच्या तोफा पोहोचत नाहीत बरोबर आहे गडाकडे, खरं आम्ही इंग्रजांच्या तोफा आणायला लागलोय. आता ही बातमी कोणाला कळाली? शिवाकाशीदांना. बरोबर आहे. ते 4 किलोमीटरच्या अंतरावरनं चोर दरवाज्यातनं, म्हणजे ज्याला आपण आता हे जंगल भाग आहे की नाही, त्या जंगलाच्या भागातनं येऊन ते परत वरती येऊन सांगायची माहिती आणि सांगून परत वेड्यामध्ये जायचे. हे अशी बातमी कळाल्या. आणि हे राजेंच्या सतत सहवासात असल्यामुळं, जाई असल्यामुळं, मूळचा बी गडकरी असल्यामुळं राजेंचा पूर्ण विश्वास शिवाकाशीदांच्यावर होता. बरं, नुसतंच ते हेर खात्याचं काम करत होती का? केसदाडीचंही करत होती. मग राजेंची केसदाडी 4 महिने करायला लागणार आहे का नाही? तर ते शिवाकाशीदच करत होती. आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळं ते केसदाडी करत असताना ते राजे बसतात कसं, उठतात कसं, बोलतात कसं, चालतात कसं, हे जवळून कोणाला बघता येत होतं तर ते शिवाकाशीदांना बघता येत होतं. त्यामुळं शिवाकाशीदांना लोक काय म्हणायचे, अरे तू सारखा राजांना जाऊन भेटतोय. उदाहरणार्थ आता तुम्ही उदयनराजांना कोणी भेटलाय काय? नाही, पण मी माझा तिने सत्कारच केलाय. त्या संभाजीराजांना कोणी भेटलाय काय? पण माझा तिने सत्कारच केलाय. जसं बच्चू कडू ते असे मोठे मंत्री आहेत, आता श्रीकांत शिंदे ते नाहीत, सगळी माझ्याकडे येतेले. मी तुम्हाला मोठं बोलतोय असं वाटेल, पण माझ्या फेसबुकला बघितलं असं की तुम्हाला लक्षात येईल. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही भेटला, त्यातला एखादा तुमचा कोणतरी आवडता असला तर तुम्ही म्हणायला हे कशी काय असतात, हे कसं काय चांगलं बोलतात, हे चांगलं काम करतात, बरोबर आहे की नाही? तसं शिवाकाशीदांना विचारायची की बाबा तुम्ही जे शिवाजी महाराजांना भेटताय, शिवाजी महाराजांना सगळ्यांना भेटावं असं वाटतंय, मग शिवाजी महाराज बसतात कसं, बोलतात कसं, चालतात कशी, याची नक्कल शिवाकाशीत करून दाखवायची. काय करायचे? नक्कल करून दाखवायचे. आणि ते दाखवल्यानंतर लोकांना आवडायचं. अरे वा, राजे मस्त आहेत की, राजे चांगला संवाद करतात, चांगलं राजे लोकांशी चांगलं बोलतात, राजेंचं लोकांच्या बद्दल चांगलं हे आहे, म्हणजे दृष्टिकोन चांगला आहे, बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, असं महिलांना, मुलांना सगळ्यांना वाटायचं आणि लोकांना ते आवडायचं. आवडल्यानंतर ही बातमी सैन्याला पण आवडायचं, कारण सैन्य तर काय सारखं राजांच्याकडे जाऊन बसायचं का? नाही, त्याला दिल्या तिथं ड्युटीला जायचं ना ते. तर शिवाजी महाराजांना, शिवाकाशीदांना शिवाजी महाराज सारखं भेटत असल्यामुळं, यांचा सारखा संवाद होत असल्यामुळं लोकांना ते आवडायचं. पाहिला ही नक्कल भारी करतोय बरं का, आणि नक्कल करत असल्यामुळं ही बातमी सैन्याच्या मार्फत शिवाजी महाराजांना कळालं की हा आपली उपयोग नक्कल करतोय. नाहीतर शिवाजी महाराजांना माहित नव्हतं की हे नक्कल करतोय. बरोबर आहे, कारण कसं की हे माहितच नाही ना. ते सैन्याच्या मार्फत कळाल्यानंतर मग राजेंनी त्या दृष्टीनं बघितलं आणि नेहमी आपल्या जवळ असणारा माणूस आपली नक्कल करू शकतोय हे राजेंना माहिती नव्हतं. राजेने बोलवून घेतल्यानंतर ते म्हणतात, अरे तू माझी नक्कल करतोय म्हणून असं. तर राजे शिवाकाशी त्यांना म्हणले, राजे आम्ही नक्कल एवढ्यासाठी करतोय, तुमची टिंगल म्हणून नक्कल नाही करत,
आम्ही नक्कल एवढ्यासाठी करतोय की तुम्हाला भेटावं, तुमच्याशी बोलावं, तुमच्यासारखं तुम्ही कसं आहे काय आहे लोकांना बघण्याची उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेपोटी त्यांना आनंद वाटावा म्हणून आम्ही तुमचा अभिनय आजच्या भाषेतला शब्द अभिनय, त्यावेळेच्या भाषेत नक्कल म्हणा, तर ती करायचा आम्ही प्रयत्न करतोय असं म्हटल्यानंतर त्यांना ते इतकं आवडल्यानंतर ना राजे म्हणले जर तुम्ही माझी हुबेहूब नक्कल करत असाल तर आम्ही रागावायचं काही कारणच नाही, उलट तुम्हाला चांगलं आम्ही जबाबदारी देऊ शकतोय आणि चांगलं कार्य आपल्याकडनं होऊ शकतंय असं म्हटल्यानंतर राजे ते शिवाकाशीत त्यांना म्हणले की तुम्ही तुमच्या आरशात जसं तुमचं प्रतिबिंब बघताय तशा पद्धतीने मी करून दाखवू शकतोय. राजे म्हणले करून दाखवा म्हटल्यानंतर तिने काही हावभाव करून दाखवले, बोलून दाखवल्यानंतर शिवकाशीतांना राजे म्हणले काही गोष्टीचा जर बदल केला तर अजून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकताय. आता इथनं पुढे तुम्ही माझ्या बरोबरती राहायचं, बरोबर राहून काय चुकतंय, काय करता येईल, तुम्हाला कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि त्यांना बरोबर कायम तिने ठेवायला चालू केलं. आणि बरोबर ठेवत असताना गडावरती दर पौर्णिमेला विवेक सभा घेत होती. असे एक आख्यायिका आहे म्हणा किंवा काहीतरी इतिहासामध्ये नोंद आहे म्हणा. तर दर पौर्णिमेला काय करत होते राजे, तुम्ही आहे म्हणून तोप चांगली आहे बरं का, तुम्ही आहे म्हणून दरवाजा चांगला आहे, तुम्ही आहे म्हणून धान्य कोठार चांगला आहे, तुम्ही आहे म्हणून गडावरती नजर ठेवणारी आपली जे तटबंदी चांगली आहे, तुम्ही आहे म्हणून स्वराज्य चांगला आहे, असं प्रत्येक सैन्याचं, प्रत्येक किल्लेदाराचं, प्रत्येक प्रमुखाचं, त्यातल्या प्रमुखाचं काय करायचे, कौतुक करायचे. आणि हे कौतुक करायचं काम राजेंनी शिवकाशीतांना बरोबर घेऊन ते करायचे. आणि ते करत असताना राजेंना अजून चांगलं कसं दिसेल, म्हणजे कशा पद्धतीने करता येईल, शिवकाशीतांना राजेंच्या सारखं कसं करता येईल हे दाखवण्यासाठी शिवाजी महाराज कसं करतोय हे दाखवायचं. आणि ते दाखवत असताना शिवकाशीतांनी ते बघितल्यानंतर ना 12 जुलै 1659, किती तारीख, 12 जुलै 1659, त्या पौर्णिमेच्या वेळेस शिवकाशीतांना सांगितलं की आता तुम्ही जाऊन कौतुक करून यायचं. काय करायचं, तुम्ही जायचं वेड्यामध्ये आणि कौतुक करून यायचं. आता तुम्ही बघितलं आतापर्यंत आम्ही कसं करतोय, काय करतोय, जर आपल्या या लोकांना नाही ओळखलं तर आम्ही तुम्हाला पालखीत बसवून खाली पाठवू शकतो. हे शिवकाशीतांना त्यांनाच माहित आहे, कुणालाही आपल्या सैन्यातल्याला सुद्धा माहिती नाही की आपण काय प्लॅन करणार हाय, बरोबर आहे का नाही. ते शिवाजी महाराज आणि शिवकाशीतांनाच फक्त माहित होतं आणि काही एक ठराविक लोकांना माहित असेल पण जास्त लोकांना माहिती नाही. मग तिने काय केलं, शिवकाशीतांना सांगितलं की तुम्ही वेड्यात आज फिरून यायचं, आम्हाला बघायचंय, जर आपल्या लोक जर तुम्हाला ओळखली तर आम्हाला तुम्हाला खाली पाठवता येणार नाही, कारण शत्रूमध्ये पण आपली लोक आहेतच ना सामील. 77,000 सैन्य काय दुसऱ्याच आहे का, सगळं आपलंच सैन्य आहे ना सामील त्यात. त्यामुळं तुम्हाला जर इथं जर तुम्ही सिद्ध करून दाखवलं तरच आम्ही तुम्हाला खाली सोडू शकतोय. मग म्हणून तुम्ही काय करायचं, आज तुम्ही सगळ्या लोकांचं कौतुक करून यायचं. मग तिने शिवकाशीतांना शिवाजी महाराजांनी दागिने दिले, त्यांचे कपडे दिले, सैन्य दिलं, त्याचे सगळं दिलं. आणि त्यांनी राजेनी वाड्यामध्ये थांबले, जे आता अंबरखाना आहे का ना आपला, अंबरखान्यामध्ये जे तुम्हाला धान्याचे कोठार म्हणलं, त्या धान्याच्या कोठाराच्या तिथंच शिवरायांचा राहता वाडा होता. त्या वाड्यामध्ये तो इंग्रजांनी पाडलाय बरं का, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा वाडा होता. त्या वाड्यामध्ये शिवाजी महाराज थांबलेत, निवडक लोक तिथं थांबलीत आणि बाकीचे जे शिवाजी महाराजांच्या जवळची जी लोक आहेत ती त्यांनी त्यांच्याबरोबर दिलीत, शिवकाशीतांच्या बरोबर दिलीत. आणि त्यांनी सगळ्या बुर्जावरनी जाऊन सगळ्यांचं कौतुक करायला शिवकाशीत आणि त्यांची ती माणसं बरोबर गेली. गेल्यानंतर ना त्यांनी जसं आहे तसं प्रत्येकाचं कौतुक शिवाजी काशीदांनी करून परत कुठं आले, अंबरखान्यात आले. अंबरखान्यात आल्यानंतर जी निवडक बाजीप्रभू, फुलाजीप्रभू ही निवडक बांधल सेना बसलेली होती की शिवाजी महाराजांच्या जवळ. ज्यावेळेस शिवकाशीत बाहेरनं तिथून आत आलेत राजेंच्या वेशात, त्यावेळेस आज सुद्धा आपण शिवाजी महाराजांच्या वेशात जर बारकं पोरगं जरी आलं तर आपण नमस्कार त्याला करतोय. कारण का, त्याच्यातला डोक्यावर असणारा मंदिरा, त्याच्यावरच्या अंगावरची कपडे, त्याच्यावरची दागदागिने, त्यानं धरलेली तलवार, त्यानं तो करत असलेली चाल, आपण त्याच्यात शिवाजी महाराजांचं रूप बघतोय, बरोबर आहे की नाही. म्हणून आज सुद्धा आपण त्यानं ज्यानं कपडे घातले त्याला सुद्धा नमस्कार करतोय. तसं तिखंड जी शिवाजी महाराज तिने आलेत का नाही, ते त्या वेशात असल्यामुळं, त्या आवेशात असल्यामुळं, आणि जे वाड्यामध्ये बसलेले शिवाजी महाराज आहेत ते साध्या वेशात असल्यामुळं, शिवकाशीतान जे आल्यात त्यांच्याबरोबर सैन्य आलंय त्या वेशात आवेशात आल्यामुळं लगेच इथलं सैन्य उठलं आणि तिने त्यांना शिवाजी महाराजांना समजून तिने काय केलं की मुजरा केला. मुजरा केल्यानंतर शिवाजी महाराजांना ओळखायचं ते ओळखलं की बाबा आपण इथंच असून आपल्या समोरचं सैन्य उठून जर त्यांना मुजरा करत असेल तर हे नक्कीच शिवाजी महाराज बाहेर ठरलेले आहेत. आणि त्यांनी येऊन ज्यावेळेस आत येऊन शिवाजी काशीदांनी ज्यावेळेस शिवाजी महाराजांना मुजरा केला तेव्हा इथल्या लोकांना एडवांटेज ह्यांना लक्षात येईना की बाबा नेमकं यातलं शिवाजी कोण, बाहेरनं आलेले शिवाजी महाराज आहेत का इथं बसलेले शिवाजी महाराज आहेत. मग नंतर ना शिवाजी महाराजांनी तिथं बसलेले जे निवडक लोक आहेत त्यांना हा प्लॅन सांगितला की बाबा शिवाजी आपण पालखीत बसून खाली वेड्याच्या खाली सोडणार आहे, 4 पदरी वेढा बाजूला करणार आहे आणि मग नंतर आपण मसाई पठार मार्गे विशाळगडला जाणार आहे. पुढला जो मार्ग आहे तो मधल्या मार्गामध्ये आपली जे हेर खात्याने तिथं रचना केलेली आहे
तिथं ठिकठिकाणी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी लोक थांबविलेले आहेत. हेर खात्याचं या भागातलं काम शिवाकाशीत आणि काही बऱ्याच घराण्यातली लोक काम करायची, तर त्या घराण्यातल्या लोकांनी तिथली रचना केलेली होती. खरं म्हणलं तर आपण जो आता तुम्ही मसाई पठाराला जे गेला होता त्या मसाई पठारावरनच पुढे जायचा मार्ग आहे, बरोबर आहे का? पण तो शिवाजी महाराजांच्या काळात फक्त तिथं जाण्यापुरता मार्ग तयार केला. ऍक्च्युली तो महामार्ग आहे का, तो राजमार्ग आहे का? नाही. तो मार्ग निवडला का निवडला, खडतर मार्ग का निवडला? कारण शत्रू आपल्या मागे लागणार, कधी ना कधी शिवाकाशीदांचं रूप तिथं उघडं होणार. मग हे कधी होणार? शिवाकाशीत एकटे गेल्यात का 4 भुई आणि शिवाकाशीत पालखीत बसलेत आणि गेल्यात असं झालेलं नाही. ऍक्च्युली शिवाजी काशीदांच्या बरोबर सुद्धा 300-400 मावळे दिल्यात. किती मावळे दिल्यात? 300-400. मी तुम्हाला सांगताना सांगितले 5,000 सैन्य, जवळपास 5,000-6,000 सैन्य शिवाजी महाराजांच्या बरोबर आले. जाताना सुद्धा ते 5,000 सैन्य बरोबर गेले. आपण संख्या कमी सांगतोय, निवडक 600 मावळे नेले, आणि बाकीचे इथं कशाला ठेवतील? मरायला ठेवणार नाही ना, खाली लढायला बरोबर नेणार ना राजे. त्यामुळे राजेने बरोबर सैन्य नेले. 300-400 सैन्य जे आहेत ते शिवाकाशीदांनी त्यांच्या बरोबर दिले. ते निवडक दिले. ते निवडक का दिले? कारण शिवाजी महाराजांच्यावरच हल्ला होणार आहे. शिवाकाशीद आहेत का ते? दिसताना त्यांना शिवाजी महाराज दिसणार आहेत, म्हणजे हल्ला होताना शिवाकाशीदांच्यावर होणार आहे. तो हल्ला परतवण्यासाठी 300-400 मावळे दिलेले आहेत बरोबर. शिवाकाशीत सुद्धा त्यावेळेस मर्दानी खेळ खेळतेले आहेत, दानपट्टा खेळतेले आहेत, सगळं तालमीत खेळतेले आहेत. पण हल्ला होत असताना भाला येणार, बाण येणार, एकाच व्यक्तीच्या अंगावर जास्त येणार. कोणाचे येणार? शिवाजी महाराजांची कपडे ज्यांनी घातल्यात त्यांच्या अंगावर येणार, बरोबर आहे का नाही? कारण शत्रूला तेच शिवाजी महाराज दिसतात, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणार. कुठं होणार? वेड्यातनं पलीकडे गेल्यानंतर ज्यावेळेस तिथं छावणीत गेलेत, जोपर्यंत वेड्यात आहेत तोपर्यंत त्यांना कशानं पकडून नेलं? भाल्यानी अटक करून नेलं. शिवाजी महाराजांना जवळ जाऊन हात लावायचं धाडस शत्रूमध्ये नाही आहे. जर असतं तर कोडोली आहे की नाही, वारणानगर, काय म्हणलं मी वाक्य नीट लक्षात ठेवा, वारणा कोडोली आहे की नाही, तिथं मसूद माली नावाचं गाव आहे की नाही, ते 2 किलोमीटर अलीकडे आहे कोडोलीच्या, बरोबर आहे की नाही? तर ते कोडोलीच्या तिथं मसूद माली नावाचं जे गाव आहे त्याला सिद्धी जोहर, सिद्धी मसूद फाजल खान ही तिथं राहायला होती. कुठं राहायला होती? मसूद माल्याला. पन्हाळगडापासून किमान 15 किलोमीटर मसूद माली येते. मग मला सांगा 15 ते 18 किलोमीटर अंतरावर एवढ्या लांब ती का थांबली नेले? जर आपण जवळ थांबलो तर रात्री शिवाजी महाराज कधी येतील आणि आमचं मुंडकं नेतील सांगता येत नाही. इतकी दहशत आहे त्यांना. जरी 77,000चं सैन्य असलं तरी बेडा येत आहे आणि ते राहिल्यात लांब, 8-9 किलोमीटर लांब राहिलेत. कारण बेड्यावर लांब नजर ठेवायला लागली ती, कळालं का? त्यामुळे पालखी जाताना सुद्धा कुणीकडे जाणार? पश्चिमेकडून गेल्या, त्याचा व्यास वाढला, त्रिज्या वाढली आणि पालखी कुणीकडे गेल्या? पूर्व दरवाजाला गेल्या. पूर्व दरवाजाला का? मगाशी मी सांगितलं गाड्याच्यातनं वर येतात तो 4 दरवाजा आहे. शिवाकाशीदांच्या समाधीच्या तिथं पहिला दरवाजा आहे, तिथून दुसरा दरवाजा पावत्या काढतोय की नाही आपण, तिथं आहे, तिकीट काढतोय ती. तिसरा दरवाजा डांबर रस्त्याच्या पलीकडे आणि चौथा दरवाजा बुर्जाच्या वर आहे. सर्पाकृती दरवाजा आहे. सापाच्या शिफ्टीतून शिरून, पोटातून फिरून, तोंडातून बाहेर पडायचा असा रचना आहे. आपण ते जेवढं बघता येईल तेवढं बघू, परत नंतर अजून बघू. मी एक त्यातलं सांगायचं चालू आहे बरं का. ते असं तशा पद्धतीची ती रचना आहे. आणि हा 4 दरवाजा तिकडे असल्यामुळं, मेन दरवाजा तिथं असल्यामुळं, जसं बंगल्याचं मेन गेटलाच जास्त आपण सुरक्षा लावतोय तशी तिथं पन्हाळगडाच्या मेन गेट ही 4 दरवाजा असल्यामुळं, पूर्व बाजूला असल्यामुळं तो मसूद माले जे आहे का नाही ते पूर्व बाजूला येते आणि त्या बाजूलाच ती तिथं हे लावले, सैन्य लावले. तिथं जे छावणी आहे त्या छावणीमध्ये शिवाकाशीदांना नेलं गेलं, बरोबर आहे की नाही? नेल्यानंतर त्यांना नेलंय कसं तर लांबनं भालं लावून. आपलं 2-250 सैन्याच्या हातातलं शस्त्र काढायला झाडच नाही बरं का कुणाचं. स्वतःच जर आता बघा पोलिसांनी अटक वॉरंट काढलं आणि आपल्याला हजर राहावं म्हणून सांगितलं तर आपण काय करतोय? जाऊन हजर राहिल्यानंतर आम्हाला अटक करायला काय करतील का? बरं न्यायला आली तर तिने लगेच बेड्या घालून नेतात का? यायला लागलाय म्हणजे विषय नाही ना, बरोबर आहे का नाही? त्याला काय फरक पडत न्यायची काही गरज नाही. त्याला भालं लावून नेऊ शकतात. दुसरी गोष्ट, बातमी सगळीकडे पसरली, शिवाजी महाराजांना पकडले. कुणाला पकडले? कशासकट पकडले? 300-400 सैन्यासकट पकडले. ही बातमी ज्यावेळेस सगळीकडे पसरली त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी जे फाजर खान ते अशी लांब लांब होतीत का नाही, जी वेड्यावर नजर ठेवायला होती ती सगळी कुठं गोळा झाली? त्या छावणीकडे गोळा झाली. त्या शत्रूच्या सैन्यामध्ये सुद्धा आपली लोक होतीत म्हटलं की नाही तुम्हाला? प्रत्येक सैन्याला तिथल्या शत्रूचा असून नाही तर आपला असून दे, आपला म्हणजे आपला म्हणून तिथं नव्हता बरं का, तो आपला पकडण्यासाठीच होता. पदासाठी, प्रतिष्ठेसाठी, तुकड्यासाठी, भाकरीसाठी, बरोबर आहे का नाही? पैसे मिळावं यासाठी. शिवाजी पकडून मरणा कधी मला सत्ता मिळणार आहे ना, म्हणून तिथं असणारी सगळी लोक होती. आणि ती जी लोक आहेत ती आपला विचार करणार आहेत का? नाही. मग जे वेड्यामध्ये जी सगळी थांबलेली आहेत त्यांना मात्र एक गोष्ट माहिती आहे की अफजल खानचं मुंडकं कापलंय. कुणी? शिवाजी महाराजांनी. आणि प्रतापगडला पाठवले जिजामातींच्या पायावर ठेवायला. आता अफजल खान इतका बलाढ्य असून त्याला मारलाय म्हटल्यानंतर त्या शिवाजी महाराजांना बघण्याची इच्छा प्रत्येकाची आहे की शत्रूच्या सैन्याची. म्हणून त्या पालखीत कसा दिसतोय शिवाजी बघण्यासाठी बरीच लोक जमत होती. आणि ती जमत सगळी गोळा होऊन कुठे गेली? छावणीकडे. त्यांना माहित आहे की आता ची पालखी कुठे नेली जाणार? छावणीच्या दिशेला नेली जाणार.
म्हणजे मेन छावणीकडे नेली जाणार, बरोबर आहे की नाही. मेन छावणीकडे सगळी लोक ही गोळा होत गेलीत आणि गेल्यानंतर ना तिथं ज्यावेळेस ही सगळी पालखी गेल्यानंतर ना बराच वेळानंतर फाजर खान तिथं आलाय बरं का. तोपर्यंत चालू आहे, किल्लं देणं घेणं चालू आहे, आमच्याकडनं चूक झाली, आम्ही पळून निघालेलो, सापडलो तुम्हाला, काल पत्र पाठवलेलं, हे सगळं तिथे चर्चा चालू आहे, बरोबर आहे का नाही. आम्ही शरण येणार म्हणून कालच पत्र पाठवलेलं तुम्हाला, आणि तसं आम्ही शरण यायला लागलेलो, पण तुमच्या सैनिकांनी आम्हाला धरून इकडं आणलं, बरोबर आहे का. असं ते बोलणं, चर्चा काय पण त्याच्यात चर्चा चालू आहे, जेणेकरून टाइमपास चालू आहे. काय चालू आहे? टाइमपास चालू आहे, जेणेकरून शिवाजी महाराजांना तिकडे जायला वेळ मिळाला पाहिजे. आणि ही घटना तिथं चालू असताना फाजर खान आला आणि त्यानं बघितलं की डोक्यावरती रेग मात्र नाही आहे. जे अफजल खानचं कट्यार लागलेलं आहे ते कट्यार मात्र इथं दिसत नाही. आता अफजल खानचं कट्यार का, तरी पहिले पाठीव मारलेलं आहे अफजल खाननं, बरोबर आहे की नाही. पाठीव मारल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पाठीव अफजल खाननं कट्यार मारलेले का नाही, मारलेलं ना. का लागलं नाही पाठीवर, कारण चिरकत होतं. मग शिवाजी महाराजांनी नंतर काय केलं, वाघ नक्की लावली, कुणाला, अफजल खानला लावली. वाघ नक्की 4 इंचाची असत्या, बरोबर आहे की नाही. 4 इंचाचं त्यांना काय एवढा मोठा कोतळा फाटला का लगेच नाही, फक्त कोतळ्याला जरा जखम झाली, पण आतली कोतळं बाहेर आलं का हो, नाही. आपण म्हणतोय की ते आतली कोतळं नंतर बाहेर आलं. पहिल्यांदा काय झालं, वाघ नक्की लागली, जी धरलेली जी पकड होती ती सुटली. पकड जरा दाखवतो 2 मिनिटं, जरा पूर्णच इतिहास कळून देऊ. नाही नाही नाही, आता तुम्ही शिवाजी केलं राव तुम्हाला, मी अफजल खान, लक्ष द्या नीट, जरा लक्षात येऊन दे म्हणून बरं का. जरा तुम्ही शिवाजी आहे बरं का. हा, मान फक्त हलवून दाखवा, मान हलवा बरं. आता माझ्यापेक्षा ताकद जास्त आहे ना त्यांची, पण मान हलते काय नाही. अशा पद्धतीनं मान धरली आहे आणि वर्ण वार केलाय. आता इथं चिरकत असल्यामुळे काय झालंय, फाटलेलं नाही. मग आता तुम्ही वाघ नक्की लावली. आता वाघ नक्की लावल्यानंतर काय होतंय, इथं जखम झाली, माझ्या हातातला हे सुटणार का नाही, माझी ही ढिलाई पडणार, ही मान सुटली. आता सुटल्यानंतर काय झालं, ही जी वाघ नक्कीनं असं जे झालेलं होतं ते नंतर शिवाजी महाराजांनी शेल्यातनं इथं जी लपवून ठेवलेला जी बिचवा होता तो काढला आणि त्या बिचवाला तिरकत थ्रेड होतं बरं का, उलट जाताना सरळ जाणार, येताना मात्र असं मारलं. आता काय होणार, काय होणार, बाहेर येणार. आणि असं तिने 2-3 वेळा मारले बरं का राजेनी. त्यामुळे मग नंतर आतडी बाहेर तुटून आलेले आहेत. आणि मग तो मोठ्यानं दगा आधी पण म्हणलाय, नंतर पण म्हणलाय, हा दगा म्हणलाय. आता हा जो वार आहे, आता ही उंची आहे, बरोबर आहे. आता हा वार कुठे येणार, बरोबर येते. इथं शिरस्त्राण आहे का नाही, हे शिरस्त्राण घासल्यानंतर काय होते, इथं जखम होती. आता ही जी जखम आहे ती जखम काय होती की इथं वन उठला, ह्या शिरस्त्राणावरनं सुटलं ते, आणि ते बरोबर खंजीर कुठं आला, असं डोळ्यावरनं खाली आला आणि हे सुटला. कारण पोझिशन अशी आहे तुमची, जरा तिकडे थोडस 1 पाऊल मागे ठेवा, जरासं मागे ठेवा, ते पाऊल बरोबर आहे. हे असं सुटल्यानंतर असं मारलंय, मारल्यानंतर राजेने असं मारलंय त्या क्षणात, लगेच दुसऱ्या क्षणात. जो एवढ्या लढाई करतोय, ज्यानं स्वतःच्या बायका मारल्यात, ज्यानं स्वतःच्या म्हणजे स्वतःचा जोडीदार सरदाराला मारू शकतोय, तो परत हल्ला नाही करू शकत का, करू शकतोय का नाही. त्यानं तो हल्ला केलाय. आता मला सांगा, तो हल्ला केलेला जे निशाण आहे ते शिवा कशी त्यांच्या डोक्यावर आहे का हो, ते फाजल खाननं मात्र लांबनं बघितलंय की अफजल खानचं निशाण इथं पाहिजे. शिवाजी महाराजांसारखी व्यक्ती दिसतीया, चालतीया, बोलतीया, वागतीया, सगळे मावळे शिवाजी म्हणतात त्यांना, पण ही राजे असू शकत नाही. असं कोण म्हणत होतं, फक्त एकटा फाजल खान म्हणत होता, ये दिखता है शिवाजी ऐसा, ये चलता है शिवाजी ऐसा, ये बोलता है शिवाजी ऐसा, ये लेकिन ये शिवाजी नहीं हो सकता क्योंकि इस पर लगी हुई निशाण नहीं है. म्हणजे ती लागलेली कट्यार दिसत नाही. हे फक्त एकटाच कोण बोलत होता, फक्त फाजल खान बोलत होता, बाकीचं कोणी बोलत नव्हतं. बाकीच्यांना हुबेहूब शिवाजी महाराज वाटायचे. ती दाढी बरोबर शिवाजी महाराज सारखी आहे, मिशा बरोबर कुलती शिवाजी महाराज सारखा, बरोबर टोपी शिवाजी महाराज सेम टू सेम आहे, हसतोय पण तसा बरोबर, असं त्यावेळेस ते वाटत होतं. बोलायला लागला तरी मिठास बोलतोय, म्हणजे ते सगळं तयारीच केलेलं होतं ना. त्यामुळं आणि सगळी जे त्याच्या जवळचे आहेत ती सुद्धा तशीच बोलतात. मग ते नाही म्हणत का नाही लय वेळा, मग नंतर त्याला कळणारच, त्यानं हल्ला करायला लावला, त्याच्या तुकडीला हल्ला करायला लावला. आता तिची ऐकणारी तुकडी आहे ना तिथं, ह्या प्रत्येकाच्या तुकड्या सैन्य होतच ना प्रत्येकाचं, त्यानं त्याच्या तुकडीला आदेश दिला, ये शिवाजी हो अगर ना हो इसको खत्म करो, क्या करो, खत्म करो, मेरे को इसको लेना नाही आहे. म्हणजे त्याला त्याची काही देणं घेणं नाही, त्याला इतिहास काय म्हणजे गड किल्ले मिळावं, यांना सोडवायचं नंतर जामीन द्यायचं तसं काही नाहीये. आता डायरेक्ट संपवा, शिवाजी असू दे नाही तर नसू दे. कुणी आदेश दिला, फाजल खानने त्याच्या तुकडीला आदेश दिला, कारण त्याचा बाबा गेलाय ना, बरोबर आहे का नाही. अबाजान त्याचा गेलाय, दुसऱ्याचा गेलाय का कोणाचा नाही.
त्यानं आदेश दिल्याबरोबर जी लढाई सुरू झाली ते आपले 200-300 सैन्य आहे का नाही, त्यांनी लगेच घेराव चालू केला. आता तुम्ही मला सांगा, जर हातात जर बिट्या आहे, शिवाकाशीदांच्या हातात तर शस्त्र आहे की नाही, ते काय नाव आहे त्याचं, विटा शस्त्र आहे. ते विटा शस्त्र असं आहे, जर असा आपण खडा जरी एखाद्यानं लांब न मारला, असा जर खडा मारला तर तो खडा अचुती उडवणारी लोक होती. काय होती म्हणजे थोडक्यात काय, नजर, चलाकी, चाणाक्ष, चतुर, साहस आणि एकाच वेळेस ऊर्जा असणारी लोक होती. जाणार आहे का बाळ तुम्ही, हल्ला करणारी, परतवून लावणारी लोक होती. आणि जर विट्यासारखी शस्त्र ती चालवत होती. आजच्या भाषेत जसं आपण सर्जिकल स्ट्राईक ते म्हणतोय की नाही, तसेच कमांडो आपले त्यावेळेस सुद्धा होते. सगळ्या प्रकारची शस्त्र चालतोय, सगळ्याचं ज्ञान असणारी, कुठलं शस्त्र कसं येतंय, त्याचा वार कसा, डिफेन्स कसा, अटॅक कसा करायचा, डिफेन्स कसा करायचा, हे सगळं माहिती असणारी लोक होती ती. आणि चपळ चाणाक्ष तालमीत खेळणारे असल्यामुळं, रोज तालमीत जाणारे असल्यामुळं ते सहज परतवून लावू शकत होते हल्ला, बरं का. त्यामुळं ती इतकी तयारीचं ते युद्ध सुरू होतं. त्या युद्धामध्ये शिवाकाशीदांनी काय केलं, शिवाकाशीदांच्यावर सतत मारा झाल्यामुळे त्यांना तिथं मृत्यू आला. आपल्या बऱ्याच सैनिकांना पण मृत्यू आलाय. काय म्हणतोय मी, कळालं काय, लढाई आहे, लढाईत मृत्यू येणार. फक्त शिवाकाशीदांचं नाव का होतंय, बाजीप्रभूंचं नाव का होतंय, कारण त्या युनिटचं ते प्रमुख म्हणून गेलेले आहे, बरोबर आहे का नाही. समजा आपला मेजर गेला, बाकीचं हे गेला तर त्याचं नाव लगेच पेपरला येते बघा. असं काय येते, कारण ते ऍक्च्युली त्या प्रत्येकाचं प्राणार्पण आहे, प्रत्येकाचं त्यामध्ये बलिदान आहेच, बरोबर आहे का नाही. पण त्या लोकांच्या मध्ये जो प्रमुख असतोय त्याचं नाव जरा जास्त होतंय, पण त्याच्यामध्ये बाकी सैन्य सुद्धा आपलं तिथं मेलं, धारातीर्थ पडलेलं आहे. मग ती जी प्रेत आहे ते विशेष काय, आता आमची जी समाधी आहे की नाही, आणखीन एक पॉईंट सांगतो, लक्षात ठेवा फक्त. काय आपल्याला इमारती बघायला मिळतील, पण मी सांगते त्याला पॉईंट लक्षात राहिला की तुम्हाला कायमस्वरूपी तिथं बघायला मिळेल. ती समाधी आहे ती तोफेच्या रेंजमध्ये आहे. कुठं आहे, तोफेच्या रेंजमध्ये आहे. मग ती समाधी तिथं काय आहे, कारण तिथं आमचं जवळ घर आहे. शिवाकाशीदांना मारले तिकडे मसूद मारायच्या बाजूला, पण त्यांना त्याच्या आपलं 200-300 सैन्य तिने पालखीनं, हातातनं, त्या खांद्यावरनं घेऊन ते कुठे धावत आल्यात, गडाच्या बाजूला आल्यात, गडाकडल्या दिशेला आल्यात, म्हणजेच आमच्या घराकडल्या बाजूला आल्यात. घरामध्ये आणून तिने ती ठेवलेलं आहे पालखी. घरातल्यांना सांगितलेलं आहे, तिथं शोक केलेला आहे. वेडा लांब आहे बरं का, त्या वेड्यातनं आत आली ती, वेडा तिकडं आहे बाहेर. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. परत वेडा मजबूत करायला सांगितला. सिद्धीजोवर सिद्धी मसूदनं काय सांगितला, वेडा परत मजबूत करायला सांगितला. आणि लढाई सुरू झाली, वरनं पण तोफा टाकायचा झाल्या, खालून झाल्या. आणि त्या जी पालखी आहे ती आमच्या जुन्या, जे आता घर आहे की नाही आमचा वाडा, त्या वाड्याच्या दारात आणलेल्या. आता पडका वाडा आहे, तुम्ही कधीतरी बघायला या. त्या वाड्यामध्ये शिवाजी महाराजांची ती शिवाकाशीदांची पालखी तिथं आणली गेली. त्यांना तिथं बाजूला दहन केलं गेलं, ज्याला जिथं आता आपण समाज आहे का नाही, ते आमच्या घरची स्मशानभूमी आहे, तिथं दहन दिलं गेलं. तिथंच नंतर शिवाजी महाराजांच्या हस्ते, तिथं ज्या अस्थी आहेत शिवाकाशीदांच्या, अस्थी म्हणजे हाडं वगैरे ते नसतात का नाही, त्याची समाधी बांधली गेली. त्या समाधीमध्ये 2 दगड आहेत, 3 दगड आहेत एकूण, खाली जांभा दगड आहे, मध्ये दगडाचे 2 दगड आहेत, असे एकूण 3 दगड आहेत. त्या 3 दगडामधली वरची जे 2 दगड आहेत त्यामध्ये खोलगड भाग आहे. त्यामध्ये शिवाजी काशीदांच्या अस्थी, शिवाजी महाराजांची तांब्याची नाणी आणि ताम्रपट असं त्यामध्ये ठेवून ती समाधी बांधलेली आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या हस्ते तिथं पूजन केलेलं आहे, घरामध्ये जाऊन त्यांचा सांत्वन केलेलं आहे. पण ही नंतरची घटना आहे. ज्यावेळेस ते राजे आले ते साध्या वेशामध्ये आलेले आहेत, कारण गड शत्रूच्या ताब्यात आहे. कुणाला माहिती आहे राजे आलेत का, कोण येऊन गेल्यात, बाहेरच्या बाहेर ते येऊन गेलेले आहेत. पार सैन्य घेऊन प्रत्येक ठिकाणी राजे फिरत होतात. त्या आपली कल्पना आहे, तसं नाही आहे. ते येऊन तिथं भेटून वगैरे जाऊन सांत्वन करून आम्हाला बऱ्याच गावच्या जमिनी दिलेल्या होत्या. त्यातल्या जमिनी काही काय झाल्या की आमच्या भाऊबंधांच्याकडे विभागणी वीत गेल्यामुळे आमच्याकडे वडिलांचे घर राहिलं, जमिनी आमच्या भाऊबंधांच्याकडे विभागणी वीत गेल्या. कारण शिवाकाशीदांचा मुलगा एक लहान वयाच्या 30व्या वर्षी, किती वयाचा मुलगा असणार, 10-12 वर्षाचा, पण आजोपण तो असणार ना. त्यावेळेस आयुष्यमान जास्त होतं, 100 वर्ष माणसं जगत होती. आज आपण 50-60 वर्ष जगतोय. आणि त्यावेळेस 100 वर्षाची माणसं असल्यामुळे पहिले चुलत्यांची, आजोबांची ते वाटण्या होणार. विभागणी झाल्यानंतर फक्त त्या घरापुरतं राहिलं. घर तेवढं आपल्यापाशी आहे, समाधी आहे. आणि आता हा किल्ल्याच्या ह्याच्यातला जो पूर्व दरवाजा आहे त्याच ठिकाणी हे सगळं बघायला मिळते. आता आपण काय करूया, त्याच्या समोरचा एक मोठा जो बुरुज आहे, ज्याला ज्योतिबा दिसतोय, कोल्हापूर दिसतोय, आपण तो बुरुज बघूया. एक कोणता तर बुरुज बघूया, एक बुरुज बघूया. नागफणी दरवाजाबद्दल जरा माहिती द्या. नागफणी दरवाजा म्हणजे आता आपण तिकडे जाऊया. म्हणजे तो नागफणी दरवाजा असा आहे, ऍक्च्युली पावनगड आणि पन्हाळा हे जोड किल्ले. काय आहे, जोड किल्ले. आता पन्हाळा आणि पावनगडच्या मध्ये जी दरी आहे, जंगल दिसते थोडं, त्या जंगलातूनच शिवाकाशीत खाईनं वेड्यातली माहिती सांगायला वरती जायची होती. तिथं त्या नागफणी दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला गडकोट आणि पडकोट आपण 2 म्हणतोय. जर पुढचा गड पडला तर आतमध्ये डबल सुरक्षा करण्यासाठी दुसरी तटबंदी बांधलेली आहे शिवाजी महाराजांनी. मग ती जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या तिथंच एक नागफणी नावाचा दरवाजा केलेला आहे.
ही नागाची फणी आहे. आणि नागफणी दरवाजा असा का, तर हे नागवंशीयांचा किल्ला ताब्यात असलेल्याचं वैशिष्ट्य आहे. आता मला सांगा, आमच्या दारामध्ये दगडी नाग का आहे? कारण दगडी नाग असणं म्हणजे आम्ही नाभिक असलेल्याचं प्रतीक आहे. नागपंचमीला आमची दुकानं बंद असतात का नाही, आणि नागपंचमीला आमच्या दारामध्ये गडकऱ्यांचा नाग म्हणून लोक पुजायला येत होती, ते आहे आता सुद्धा. तिथं आपल्याला नागफणी दरवाजा म्हणजे काय, दोन्ही बाजूला नाग आहे तिथं आणि त्या दरवाजा आहे. आणि तो पन्हाळगडाचं ते प्रतीक असल्यासारखं आहे, म्हणजे ते ताब्यात असल्यामुळे ते प्रतीक आहे. जास्त कोणाला माहित नाही, पण खूप छान आहे आणि बघण्यासारखा दरवाजा आहे, बघूया. आहे. फक्त जमेल का आता आपल्याला तिकडं? शिवाजी महाराजांचे हे मंदिर राजवाड्यासमोर आहे. हे मंदिर छत्रपती शाहू महाराजांनी बांधले. मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील गुहा आहे. तारा राणीने इसवी सन 1708 मध्ये हा राजवाडा बांधला. या राजवाड्यातूनच 1782 पर्यंत तब्बल 74 वर्ष कोल्हापूर राज्याचा राज्यकारभार चालविला गेला. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी हॉस्टेल आहे. हे शाहू महाराजांनी बांधलेलं आहे. जवळपास 113 वर्षाच्या दरम्यान मंदिर बांधलेलं आहे. काय झालंय मंदिर, 113 वर्ष होतात. आता हे जे मंदिर आहे, या मंदिरामध्ये अश्वारूढ घोड्यावरी मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. संगमरवरी मूर्ती आहे. कसली मूर्ती आहे? संगमरवरी. घोड्यावरती आहे, शिवाजी महाराज त्यावरती बसलेले आहेत, तलवार वगैरे आहे, सगळं बेस्टपैकी मूर्ती आहे, अगदी सुंदर मूर्ती आहे आणि संगमरवरी मूर्ती आहे. हा खास शिवाजी महाराजांचं मंदिर हे बांधलेलं आहे. बघा, छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांनी का बांधलं? कारण शाहू महाराज स्वतःला शिवभक्त समजत होते. काय समजत होते? शिवभक्त. हा, म्हणजे कसे शिवभक्त? सावरकर कसे स्वतःला शिवभक्त म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर कसे स्वतःला शिवभक्त म्हणतात, भगतसिंग कसा म्हणतोय माहितीये का? भगतसिंग काय म्हणतोय? जिस चोले को पहन खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे वसंती चोला. कधी म्हणायला लागलाय? भगतसिंग फासाव निघालाय आणि म्हणतोय काय? जी देश देव धर्मभक्तीची, राष्ट्रभक्तीची, लोकांच्या कल्याणाची चादर जी शिवाजी महाराजांनी घेतली आहे, तीच चादर घेऊन मी पुढे चाललोय. बरोबर आहे का? देश देव धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती, लोकांच्या कल्याणाची चादर. बरोबर आहे? असं कोण म्हणतोय? भगतसिंग म्हणतोय. बरोबर आहे? म्हणजे भगतसिंग पण राधानगरी सारखं धरण बांधलं, जे आशिया खंडातलं ऑटोमॅटिक दरवाजा असणारं धरण आहे. बरोबर आहे का नाही? आणि मातीमध्ये बांधलेलं केलेलं आहे. त्यामुळं असे शाहू महाराज स्वतःला शिवभक्त म्हणत असल्यामुळे त्यांनी मंदिर बांधले. हा, इथेही मंदिर बांधले, कोल्हापुरातही मंदिर बांधले. आणि जे सिंधुदुर्गावरती जे मंदिर आहे, त्याच्यातले जे मंदिराचा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जे हाताचं आणि पायाचं ठसा आहे, ते चांदीच्या ह्याच्यामध्ये ओतून तिने कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये आणून ठेवलेले आहे. हा समोरचा जो वाडा आहे, ते हे मंदिर इथंच का बांधलंय त्याचं कारण सांगायला लागले. लक्ष द्या, समोरचा जो वाडा आहे, त्या वाड्यावरती भगवा झेंडा दिसतोय काय? दिसतोय ना स्पष्ट? महादेवाचं पिंड दिसते काय? दिसते. ताराराणींचा राजवाडा आहे. काय आहे? ताराराणींचा राजवाडा आहे. ताराराणींचा राजवाडा म्हणजे लक्ष द्या सगळ्यांनी, ताराराणींचा राजवाडा म्हणजे शिवाजी महाराजांच्या सूनबाई ताराराणी, बरोबर आहे की नाही, राजारामांच्या पत्नी, त्या ताराराणींचा राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये आता जवळपास 60-70 वर्ष झाले ही पन्हाळा विद्यामंदिर नावाची शाळा आहे. ते आता लोकांना उपयोगी म्हणून ती शाळा दिलेली आहे. नाहीतर जो वाडा संभाजीराजांच्या ते ताब्यातच आहे आता. आणि तो जो वाडा आहे तो म्हणजे चौपदरी आहे, ज्याला आपण चौकोनाचं म्हणतो की नाही, तसं पहिला एक चौकोन आहे, नंतर पाठीमागे एक चौकोन आहे. इकडे पण जी नगरपालिका आहे, पन्हाळा नगरपालिका, आणि जो पाठीमागला जो वाडा आहे त्यामध्ये ताराराणी राहायला होत्या. आणि समोरचा जो वाडा आहे, ही सगळी जी कार्यालय आहेत, ती कार्यालय शासकीय कार्यालय आहेत त्यातली, म्हणजे आजच्या भाषेत आपण ती कार्यालय म्हणतो. बरोबर आहे का? त्याच्यातनं ह्यातनच राज्यकारभार सगळा चालवला जायचा. ताराराणी पाठीमागचा जो वाडा आहे त्यामध्ये ताराराणींचे शिवरायांचे ते मूर्ती बिर्ते ते छोटे आहेत, त्याला आपण टाक म्हणतोय की नाही, घरामध्ये पुसतोय ती, तसंच तिने त्यामध्ये त्यांचा देवारा जो आहे त्यावरती ज्याला आपण हे शस्त्र, तोफा, बंदुका, भालं, तलवार, दानपट्टा अशी शस्त्र कोरलेले, आणि त्या कोरलेल्याची शस्त्रांची पण पूजा करत होत्या. त्यांच्या पूर्वजांच्या पादुकांची पण पूजा करत होत्या. आणि त्या टाक वगैरे जे देवांचं आहे ते पण पूजा करत होते. बरोबर आहे? म्हणजे देव, देश, धर्म, संस्कृती मानत होत्या. आणि अशा ताराराणी की ज्यांनी
मोठे युद्ध जिंकलेले आहेत, बरोबर आहे. औरंगजेब सारख्याला पराभूत केलेला आहे, इथून पळवून लावलेला आहे कोल्हापूरच्या भागातून, बरोबर आहे का. तर इतकं मोठं बरोबर आहे ना. तर या ताराराणींचं इतकं मोठं कार्य आहे, तो त्यांचा हातावाडा आहे, इथंच कार्यालय होती. हा पन्हाळा ही ताराराणीची राजधानी आहे. तर ज्या मगाशी महिला होत्या त्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी सगळी गोष्ट आहे. आपण आवर्जून बघायला यायला पाहिजे. फक्त काय झालं की पन्हाळा पुढं पन्हाळ्याची शाळा आहे, त्यामुळे आता त्याला कुलूप घातले. ज्यावेळेस शाळा चालू असते त्यावेळेस ती आपल्याला आज जाऊन बघता येते, पण सगळीकडे काय फिरता येते शाळा चालू असते. पण चौक वगैरे बघू शकतो. मागच्या बाजूला गेलं तर तिथे सैनिकी मुलांचे वसतिगृह आहे आणि त्यामध्ये त्या वसतिगृहाच्या याच्यामध्ये शस्त्राची पूजा वगैरे पण आतल्यामध्ये पूजा देवघर ते बघता येते. हा राजवाडा ताराराणींचा, हे शिवाजी महाराजांचं मंदिर आणि याच्या पलीकडे एक साठमारी दिसते, ती दगडी दिसते बघा. तर तिथं अशा या छोट्या छोट्या ज्या गुहा दिसतात, ऍक्च्युली हा सगळा जो एरिया आहे हा पूर्वीची साठमारी आहे. कारण या छोट्या गुहा दिसतात बघा आणि आता त्या मोठ्या केलेल्या दिसतात. तिथं पुढे एक महादेवाचं मंदिर आहे इथं आपण काय. आणि या सगळ्या ज्या गुहा आहेत तिथं काय केलं जायचं, मदमस्त हत्ती म्हणजे मस्तावलेला जो हत्ती आहे, चवताळलेला जो हत्ती आहे त्याला इथं आणलं जायचं आणि त्याचा मदमस्तपणा त्याचा जिरवला जायचा. म्हणजे काय केलं जायचं, त्याला भाल्यानं टोचायची आणि त्याला दमवायची आणि त्याला भेंडाळायचं. तो थकला पाहिजे म्हणजे तो शांत करायचं काम त्या खेळातनं केलं जायचं. आणि त्याचबरोबर तो खेळ जीव घेणा पण होता. कारण जर हत्तीनं पकडलं आणि आपटलं तर जागेवर मरणार. मग ते ह्यानं इथं टोचायचं आणि त्या परत जाऊन हत्ती आपल्याला धरायच्या आधी काय व्हायचं, ओढून आपल्याकडे यायच्या आधी गुहेत जाऊन दडायचं. हत्तीला काही गुहेत जाता येणार नाही. हत्ती तिथं झटका मारायचा आणि निघून यायचा. परत तोवर दुसरा यायचा आणि त्याला टोचायचा आणि परत त्या ह्याच्यात जायचा. याला म्हणायचं साठमारीचा खेळ. हा इथं असा पूर्वीच्या काळात तो चालायचा. आता हत्ती कुठं बघायला मिळत नाही आपल्याला, जंगलात गेलं तरीच बघायला मिळाला तर कुठं असला तर, होय का नाही. तर ते असा पूर्वीचा राजेशाही हा खेळ होता. आणि हे शिवाजी महाराजांचं मंदिर, ताराराणीचा राजवाडा, त्यांचं ते कार्यालय आणि त्याचबरोबर त्यांचा राहतं घरच म्हणायचं, वाडाच म्हणायचं. आणि त्यामध्ये देवारा, हे तुम्हाला मी आता सांगितलं. खाली अंबाबाई आणि महादेवाचं मंदिर आहे तिथं. जिथे शिवाजी महाराजांनी जे 600 मावळे म्हणतो की नाही आपण, ते सगळे मावळे तिथं उभा केले. शिवाजी महाराजांनी शिवकाशीदांनी पहिली पालखी जी गेली ती शिवकाशीदांची गेली. शिवाजी महाराज पन्हाळगड ते विशाळगड चालत गेलेले आहेत. कसे गेलेले आहेत, चालत गेलेले आहेत. कारण पालखीतून गेलं तर वेगानं जाता येईल का हो, नाही. आणि त्यात 28-30 ओढं पार करत जायला लागते. काही ठिकाणी गळ्या एवढं पाणी लागते. अशा ठिकाणावरून पालखी जाता येईल का फास्ट मध्ये, नाही. त्यातनं जंगलातनं जायचं आहे. अनेक वेळा अजगर आडवं येणार, अनेक वेळा साप येणार, इच्छू येणार, जळू नावाचा प्रकार आहे जो रक्त पित्याला आहे तो तिथे येणार. तर या सगळ्यावर मात करत त्या जंगलातल्या हिंस्र प्राण्यांच्यावर मात करत शिवाजी महाराज कुठून गेल्यात, पन्हाळगड ते विशाळगड चालत गेल्यात. जवळपास 70 ते 80 किलोमीटर हे अंतर आहे ते स्वतः शिवाजी महाराज चालत गेल्यात. विशाळगडच्या तिथं लढाई करून राजे वरती गेलेत. याचा अर्थ असा आहे की एवढं दिवस रात्र कष्ट करून सुद्धा ते वरती लढाई करून गेल्यात. मध्ये तिथं पांढऱ्या पाण्याच्या अलीकडल्या बाजूला जी शिवाजी नावाची विहीर आहे ती विहीर राजेने का दिली आहे तर मधल्या सकाळच्या प्रहरी तिथं त्यांना जेवण जे आहे ते मागून शिवाजी महाराजांनी ते खाल्लेलं आहे तिथं लोकांच्याकडं. कारण जर 200-300 जर हजारो लोकांचं जेवण करायचं म्हटलं तर बातमी शत्रूला जाणार का नाही, एवढं जेवण काय करायला लागल्यात, कोण येणार आहे इथं हे कळणार का नाही. त्यामुळे जेवण काय केलंय, तिथल्या ज्या वाड्या वस्ती आहेत का नाही तिथल्यांच्याकडे सकाळी 10-11च्या दरम्यान जेवण मागून घेतलं. शिवाजी महाराज साध्या वेशात असल्यामुळे तिथल्या कुठल्याही लोकांना ते ओळखलं नाही. आणि शिवाजी महाराज साध्या वेशात असून राजे असं म्हणत असतो तुम्ही भाकरी गोळा करून या आणि मी इथं बसून खातो, असं राजे नाही आहेत. राजेंनी स्वतः भाकरी पण त्या वाड्या वस्तीच्या लोकांच्याकडे घेतलेली आहे आणि ती भाकरी खाल्लेली आहे. खाऊन नंतर राजेंनी लढाई करून वरती गेलेत. बाजीप्रभूंनी फुलाजी प्रभूंना जी लढाई करायला सांगितल्या पावनखिंडीत ती झाडावरनं बसलेले आहेत. बाजीप्रभू फुलाजी प्रभू कुठं बसलेले आहेत, झाडावर बसलेले आहेत. आणि तिने काय केले, गोफणीने दगड मारले. आता या रस्त्यानं घोडेस्वार येणार आहेत समजा, चारी बाजूनं झाडावरनं आपलं सैन्य बसले, गोफणीने दगड मारलं तर त्याला लगेच लढाई करता येईल का, डोसक्यात दगड बसले हो नाही. ह्याला म्हणायचं गनिमी कावाचं युद्ध. बाजीप्रभू समोरासमोर लढाई करायला उभा राहिले तर कधीच कापून ती पुढे जाते, बरोबर आहे का नाही. त्यामुळे असं वरती झाडावर बसून लढाई केलेली असल्यामुळे जास्त काळ बाजीप्रभू ते लढाई करू शकले, सैन्य लढाई करू शकले नाही. तर आलेलं घोडेस्वार 5,000 सैन्य होतं. 300 मावळे तिथं रोखून धरू शकतील का, नाही. मग ते 3-4 तास का धरू शकले तर त्या गोपणीने दगड मारायचं, जवळ आला तर बाण मारायचं, लईच जवळ आला तर भाला फेकून मारायचा आणि खाली उतरून लढाई करायची. परत जर झाडावर जोडून बसायचं. आपल्यापर्यंत शत्रू आला नाही पाहिजे. तलवार झाडावर फेकून मारली तर पोहोचणार आहे का, नाही. कारण आलेल्याने काय तोप मारणार आहे उचलून, नाही. त्यावेळेचा हिशोब लक्षात घ्या. प्रत्येकाच्या हातात काही बंदुका त्यावेळेस नव्हत्या, बरोबर आहे का नाही.
तर त्यामुळे जास्त वेळ लढाई तिथं बाजीप्रभू करू शकले आणि शिवाजी महाराज तिथला विशाळगडचा वेढा फोडून लढाई करून वरती गेलेले. ती समोरासमोरची लढाई, समोरासमोरची लढाई कुणी केली आहे? शिवाजी महाराज आणि त्यांच्याबरोबरच्या मावळ्यांनी केल्या. तो विशाळगडच्या खाली लढाई का केली तर सूर्यराव सुर्वे, यशवंतराव पालवणीकर यांनी वेढा घातलेला होता विशाळगडला. वरती विशाळगड आपला आहे पण खाली वेढा मात्र शत्रूच आहे, समजलं. आणि असे लढाई करून वरती गेल्यानंतर मग राजेंनी ते भाकरी तिथल्या भागातल्या लोकांनी, धनगरांच्या 3 लोकांनी दिलेले होते का नाही, त्या भाकरी स्वतः राजे गोळा करायला गेले होते. त्या महिलेला राजेंनी विचारलं, त्या सगळ्यांना विचारलं राजेंनी, तुम्ही आम्हाला भाकरी दिल्यात, एक वेळचं जेवण दिले, तुम्हाला काय पाहिजे सांगा, तुमच्यामुळे आम्ही लढाई करून वरती जाऊ शकलो आणि तुमच्यामुळे आमचा विजय झाला, आपलं स्वराज्य टिकलं. तर त्या महिला म्हणल्या, राजांनी जर आमच्या भाकऱ्या खाली असल्या तर आम्हाला सत्कार करायची काही गरज नाही, कारण आमचं जीवन धन्य झालं. कारण ज्या राजा गोरगरिबांचं कल्याण करतोय, जे राजा स्वराज्याचं कल्याण करतोय, अशा राजाने जर आमच्या भाकरी खाल्ली असतील तर याच्यापेक्षा आम्हाला जीवनच धन्य झालं आमचं, असं त्या म्हणत होत्या. पण राजेंनी त्यांना परत विचारलं की तुमचं जीवन धन्य झालं हे बरोबर आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला काही ना काहीतरी द्यावं, माझी कुठेतरी थोडीशी उतराई व्हावी म्हणून मला काहीतरी द्यायचं आहे. तर राजांनी एक वेळच्या जेवणासाठी विचार करा, त्यावेळच्या सैन्याला जे शिळपाका असेल ते गोळा केले. राजे साध्या वेशात आहेत धनगराच्या रूपामध्ये आणि अशा राजांनी त्यांना काय दिल्यानंतर की त्यांनी म्हणली, ती महिला म्हणल्या की तुम्ही त्या राजे जर देणारच असतील तर आम्हाला पाऊस पडतोय, पाणी निघून जाते, आम्हाला काय करा की एखादी चांगली विहीर जर दिली तर बरं होईल. म्हणून ती विहीर काढून राजेंनी दिले. उन्हाळ्यात जरी गेला तरी चांगल्या पद्धतीचं तिथं पाणी असते, त्याला शिवाजीची विहीर म्हणतात. काय म्हणतात? शिवाजीची विहीर. ती अवश्य वेळ काढून परत पुढल्या वेळा बघायला या, तुम्ही परत वेळ काढायला या. गड, पन्हाळगड असून दे, पावनगड असून दे, विशाळगड असून दे, रांगणा, भुदरगड, राजगड, रायगड, हे किल्ला आम्ही बघितलं पाहिजे, जोपासलं पाहिजे. गडावरचा इतिहास पण बघितला पाहिजे. तो इतिहास पुढच्या पिढीला देण्यासाठी त्या गडांचं संवर्धन आम्ही केलं पाहिजे, मंदिरांचं संवर्धन केलं पाहिजे, नरवीरांच्या समाध्यांची जागृती केली पाहिजे, तिथला इतिहास आमच्या पुढच्या पिढ्यांना सांगितला पाहिजे, निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. ते तुम्ही आम्ही करूया, आमची शेती चांगली करूया, आमचं गड किल्ले चांगलं करूया आणि आपला इतिहास टिकवून पुढच्या पिढ्यांना हे देऊया. तुम्ही आम्ही संघटितपणाने या कामाला न्याय देऊया. तुम्ही आम्ही जे काही संघटनात्मक काम करतोय ते असंच आणि चांगल्या पद्धतीने करावं, यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. माझा नंबर आहे 93 70 82 83 10. परत कधी ज्यावेळेस इच्छिला त्यावेळेस मला फोन करा, काही समस्या वाटली तरी जरूर फोन करा. धन्यवाद. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.